भगवते वासुदेवाय। हरि ओम नमो भगवते वासुदेवाय। हरि ओम नमो भगवते वासुदेवाय। हरि ओम नमो भगवते वासुदेवाय। हरि ओम हरि ओम नमो भगवते वासुदेवाय। हरि ओम हरि ओम नमो भगवते वासुदेवाय। 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 हरि ओम हरि ओम नमो भगवते वासुदेवाय। हरि ओम हरि ओम नमो भगवते वासुदेवाय। 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 भगवान श्री गोपाल कृष्ण महाराज की जय। जय रघुवीर। गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा, मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा। नमो शारदा मूळ चत्वार वाचा, गमो पंथ आनंत या राघवाचा। शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे। कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने
प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्। जन्माद्यस्य यतोऽन्वयादितरतश्चार्थेष्वभिज्ञस्वराट् तेने ब्रह्महृदाय आदिकवये मुह्यन्ति यत्सूरयः। तेजो वारिमृदां यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकं सत्यं परं धीमहि। यं प्रव्रजन्तमनुपेतमपेतकृत्यं द्वैपायनो विरहकातर आजुहाव। पुत्रेति तन्मयतया तरवोऽभिनेदुः तं सर्वभूतहृदयं मुनिमानतोऽस्मि। वंशी विभूषितकरान्नवनीरदाभात् पीताम्बरादरुणबिम्बफलाधरोष्ठात् पूर्णेन्दुसुन्दरमुखादरविन्दनेत्रात् कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने। सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयं नुमः। अनेन प्रीयतां देवो भगवान् जानकीपतिः श्रीरामचन्द्रः पूर्वेषाम् अस्माकं कुलदैवतं। श्रोता वक्ता श्रीराम समर्थ, श्रीराम समर्थ, श्रीराम समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। भगवान श्री नंदनंदन गोपाल कृष्ण, आदिम शक्ती भगवती श्री जगदंबा माता आणि जीवाचं कल्याण करणारे परमपूजनीय सद्गुरु श्री सर्वांचे श्री गुरु अशी 3 अधिष्ठानं ज्या पवित्र वास्तूमध्ये मांडलेली आहेत, अशा या श्रीकृष्ण ध्यान मंदिरामध्ये जीवनाचं इहपर कल्याण करणारं अध्यात्माचं श्रवण श्रीमद भागवताच्या माध्यमातून घडावं, या परिशुद्ध हेतून जमलेले सर्व भाविक आणि अधिकारी श्रोते सर्वांच्या हृदयस्थ परमात्म्याला नित्याप्रमाणे वंदन। ज्यांच्या वर्तनानं भगवंताला प्रिय असणारा धर्म या जगामध्ये जगतो, अर्थात सज्जनता टिकते, अशा धार्मिक सज्जनांना विशेष अभिवादन। अधिकारी साधकांबद्दल, कला उपासकांबद्दल, वैदिक मंडळींबद्दल आणि हरिभक्ती परायणांबद्दल आदरभाव व्यक्त करतो आणि भागवत कथेला प्रारंभ करतो। श्री क्षेत्र नैमिषारण्यामध्ये सूत महाराज शुकदेवांनी राजा परीक्षितीला कसं भागवत सांगितलं याची कथा सांगताय। कधीही न चुकणाऱ्या राजाकडून एक चुकून चूक झाली, पण त्याचं फल त्याला जे मिळालं ते मोक्षाचं फल मिळालं। संतांचं वैशिष्ट्यच हे की तुम्ही त्यांचा अपराध जरी केला तरी ते तुमच्या कल्याणाचाच आशीर्वाद देतात। जोरात अत्यंत रागानं पेढा फेकून मारला। झोपत होता एक जण विद्यार्थी, शिक्षकांनी पेढे होते समोर फेकून मारला। नेमका जो विद्यार्थी झोपला होता त्याला जाग आली होती, तो जांभई देत होता। आणि नेमका असा बसला की तोंडातच पेढा गेला। तो पेढा कडू लागेल का बोला? रागानं मारलेला। पेढ्याचा गुणच असा आहे की प्रेमानं खा नाही तर रागाने खा, तो गोडच लागतो। शृंगींनी शाप दिलाय, ऋषींनी शाप दिलाय, संतांनी शाप दिलाय, पण कल्याण झालं राजाचं। म्हणून भांडायला सुद्धा संतांकडेच जावं हो।
नको त्यांच्याशी प्रेम सुद्धा करू नये. मराठीत एक म्हण आहे, असंगाशी संगन प्राणांशी गाठ. एखादं ब्लेड घेतलं आणि प्रेमानं फिरवता, काय म्हणताय बुवा, रक्त येणार आहे. तुमचं प्रेम किती असो पण ब्लेडचा परिणामच हा आहे. म्हणून माझे गुरुजी नेहमी सांगतात, सज्जनानं शाप दिला तरी कल्याण आहे आणि दुर्जन गोड बोलला तरी अकल्याण आहे. आणि असा शाप झालेला राजा अंतर्मुख झाला. वास्तविक शाप ही आपत्ती आहे, वाईट गोष्ट आहे. आलेलं संकट याला आपत्ती म्हणतात. पण आपत्तीचं इष्टापत्तीमध्ये रूपांतर करून घेतो त्याला सज्जन असं म्हणतात. वाईट गोष्टीचंही रूपांतर चांगल्या गोष्टीत. म्हणून राजा सुद्धा ग्रेट आहे. भागवताची कथा नुसती एका पाठोपाठ एक अशी सिलेबस कव्हर केल्यासारखी सांगू ऐकू नका. त्यातनं बरंच काही घेण्यासारखं आहे की तुमच्या माझ्या जीवनातही किती वेळा आपलं प्रारब्ध पूर्वी चुकलेलं असतं, त्याचा परिणाम आपल्याला आता दुःख असतं. पण त्या दुःखाचं भांडवल करावं आणि देवाचं भजन करावं. सुख असतं, सुखाचं भांडवल करावं आणि देवाचं भजन करावं. भांडवल देवाच्या भजनालाच वापरावं, प्रारब्धाचं. असा शाप झालेला राजा अंतर्मुख झाला आणि येऊन बसला अधिकारी सद्गुरूंसमोर. ज्ञानाची प्रामाणिक तळमळ निर्माण झाली की सद्गुरू जीवनामध्ये चालून येत असतात. हा भारतीय असा तत्वज्ञानांनी मांडलेला महान सिद्धांत आहे. त्यापूर्वी सद्गुरू येऊन उपयोगही नसतो. सद्गुरूंचा उपयोग माणसं लिंबासारखा करतात. गुरुजी आमचं घर बांधायचं चाललंय, एकदा येऊन जा ना. लिंबाच्या ऐवजी गुरु. आदर जरूर असावा, घर पाहायला बोलवावं, पण घर पाहायला सद्गुरू नाही आहेत. त्यांची दृष्टी आपल्या प्रपंचावरही असावी, हा भाव खूप चांगला आहे. पण त्यांचा मुख्य उपयोग किंवा त्यांचं सार्थक कशात आहे, तर ते जे सांगायला आले तत्वमसी हे समजून घेण्यामध्ये आहे. आणि अशा अधिकारी श्री गुरूंसमोर तो बसला आणि त्यानं प्रश्न विचारला, महाराज, ज्याला मरण समोर दिसतंय त्यानं काय आता साधन करावं हे आम्हाला तुम्ही सांगा. शुकदेव म्हणाले, वा राजा आहे, वरियानेशते प्रश्न कृतम लोकहितम नृप आत्मविद सम्मतम पुंसाम श्रोतव्यादिषु यः परः. संतांना आवडणारा प्रश्न तू विचारला. स्मरणासन्न व्यक्तीने साधन काय करावं, ऐक, बस सांगतो. आणि सर्वप्रथम त्यांनी पहिला सिद्धांत मांडला की ज्याला स्वतःचं कल्याण साधायचंय त्यांनी आपल्या संपूर्ण जीवनाचं एक नियोजन करावं. प्लॅन द वर्क अँड वर्कआउट द प्लॅन. माझ्याजवळ वेळ किती आहे अंदाजाने, दिवसभरामध्ये वेळ किती आहे, मरायला अजून अंदाजाने वेळ किती आहे, तसा तर काहीच नाही. म्हणजे समर्थ म्हणाले, येची क्षणी मरोनी जासी तरी रघुनाथी अंतरलासी माझे माझे म्हणतोसी म्हणून. हा सिद्धांत झाला. पण साधारण अंदाज असतो, आपण साधारण 70, 80, 90 पर्यंत आनंदात राहू. पत्रिका दाखवलेल्या असतात, लोक सांगतात अंदाज एवढा आहे. अपमृत्यू जर आला नाही तर साधारण. मग आता इथून पुढे मला नियोजन करायचंय, माझ्या नातेवाईकांकरता मला वेळ एवढा द्यावा लागेल. प्रपंचाचाही विचार पारमार्थिक लोकांनी केलाय, लक्षात घ्याल. पुष्कळ वेळा समाज संतांना असं म्हणतो की संतांनी समाजाला देवभोळेपणा शिकवला, भजन करायला लावलं, टाळ कुटायला शिकवले, प्रारब्धाधीन बनवला. असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा आपण असं म्हणत असतो की मला संत माहीत नाही आहेत, हे आपण मान्य करीत असतो. पण संत वाचलेत कुठं? तुकाराम महाराज म्हणाले, साहोनी या टाकी घावे पाषाण देवची झाला पाहे. टाकीचे घाव सहन केले तेव्हा पाषाण देव झाला. याचा अर्थ कष्ट करा आणि महान व्हा, हे तुकोबांना सांगायचं. प्रपंचाचं महत्व आध्यात्मिक लोकांना नाकारायचं नाहीये. हा प्रपंच अशाश्वत आहे म्हणून त्यातून शाश्वत सुखाची अपेक्षा करू नका, हा मुद्दा संतांच्या उपदेशाचा. पण तो करावा लागेल, कारण चित्तशुद्धी नावाचं सगळ्यात महत्वाचं उपलब्ध आपल्याला जे काही करायचंय, उपलब्धी जर काय असेल, आपल्याला स्टार्ट परमार्थ करायचा असेल तर सगळ्यात पहिल्यांदा चित्त शुद्ध झालं पाहिजे. त्याशिवाय चित्त शांत होत नाही, आणि शांत नाही झालं तर ते एकाग्र होत नाही, एकाग्र नाही झालं तर ते देवाला ओळखू शकत नाही. म्हणून इलाज नाही म्हणून कर्म करायचे. कर्म हे कर्माकरता करायचं नाहीये, तर त्यातलं फल सांगितलं, कर्म आणि चित्तशुद्ध्यर्थम.
ऐकाग्र्यार्थम उपासना मोक्षार्थम ब्रह्मविज्ञानम इति वेदांत डिंडिमः. समर्थ म्हणाले प्रपंच करावा नेटका, पण मग पुढचं काय? मग घ्यावे परमार्थ विवेका. एवढीच ओळ पाठ करायची नाही. विनोबा गमतीनं म्हणायचे, रामदासांनी सांगितलं, म्हणाले प्रपंच करावा नेटका हे रामदासांनी सांगितलं आणि कामदासांनी तेवढंच ऐकलं. म्हणाले पुढचं ऐकायला ते थांबलेच नाही. म्हणून राजा नियोजन करावं लागेल, मला नातेवाईकांना वेळ द्यावा लागेल, स्वतःच्या शरीराला वेळ द्यावा लागेल, व्यायामाला वेळ द्यावा लागेल, प्राणायामाला वेळ द्यावा लागेल, अर्थार्जनाला वेळ द्यावा लागेल, राष्ट्राकरता थोडासा वेळ द्यावा लागेल. सज्जनाचं हेही कर्तव्य आहे की राष्ट्राकरताही मी काहीतरी देणं लागतो. सज्जनांनी जर सातत्यानं राजकारणाबद्दल उपेक्षा केली, ते नको ते लोक येऊन आपल्यावर राज्य करतात आणि समाज व्यवस्था बिघडवतात. म्हणून समाज व्यवस्था बिघडायचं काही वेळा सज्जनही कारणीभूत कारण असतात. मी काल ज्या स्वामी वरदानंद भारतींबद्दल आपल्या समोर बोललो, ते स्वामीजी अगदी म्हणजे मोक्षाकरताच सगळं जीवन, संन्यास घ्यायचा तो मोक्षाकरताच ते त्यांनी मांडलेलं, पण तरी मतदानाकरता ते पुण्यात येत असत. एक दिवसाकरता येत असत, मतदान करीत असत आणि परत जात असत. माझं कर्तव्य आहे. या संतांनी आपल्या समोर आदर्श ठेवलाय छोट्या छोट्या गोष्टी. म्हणून मी एवढ्या करता सांगतोय की हा सगळा वेळ द्यावा लागेल, शुकदेव म्हणाले, पण त्याबरोबर आत्महिताचा विचार करावा लागेल. आणि आत्महिताचा विचार कसा करावा? गुरुचरित्राने सांगितलं, यावत स्वस्थोप्ययन देहो यावन मृत्युश्च दूरतः तावद आत्महितं कुर्यात प्राणांते किम करिष्यति. म्हणून देह उत्तम असताना आपण थोडासा वेळ रोज भगवंताशी 1 मिनिट तरी कनेक्ट व्हावं. 1 मिनिट तरी. एकदा कनेक्शनची सवय लागली ना की नंतर 1 मिनिटाची 10 मिनिटं करता येतील. पण सवयच नाही आणि एकदम बसले 70व्या वर्षी ध्यानाला. असो. आणि म्हणून याच्याकरता शुकदेवानी पहिला महान सिद्धांत सांगितला, राजा तुझ्याजवळ वेळ कमी असा विचार करू नको. जसा जास्त वेळ आहे याचा विचार करून मनुष्य गाफील राहून उपयोग नाही, तसा कमी वेळ आहे आता कसं काय होणार असा नकारात्मक विचारही उपयोगी नाही. म्हणून खटवांग राजाची गोष्ट सांगितली आहे. सूर्यवंशामध्ये अयोध्येला खटवांग नावाचा एक राजा होऊन गेला. तो देवासुर संग्रामामध्ये देवांना मदतीला गेला होता. देव जिंकले आणि परत जेव्हा यायला निघाला, घरी आला तेव्हा 2 पिढ्या झाल्या होत्या. ते म्हणले, आता राजा तुझं आयुष्य संपलंय. वसिष्ठ म्हणाले, तुझं आयुष्य संपलंय? हो का म्हणला. बर. लगेच देवासमोर ध्यानाला बसला आणि 1.5 मुहूर्तामध्ये स्वतःचा उद्धार करून घेतला. फक्त 1.5 मुहूर्त. म्हणून खूप वेळ यात गाफीलपणाही आपल्याला घातक आहे. तसा माझ्याजवळ वेळ नाही असा नकारात्मक विचारही घातक आहे. जेवढा वेळ आहे, स्वामी विवेकानंदांनी असं एका ठिकाणी लिहिलंय की जर मोक्ष मिळवायचा असेल तर अखंड 36 तास तेवढ्या इंटेन्सिटीने साधना करा. अखंड 36 तासामध्ये तुम्हाला मोक्ष मिळू शकतो असं स्वामीजींनी म्हटलंय. स्वतंत्र अभ्यासाचा विषय असा कसा मिळू शकतो, ते 36 तासाच्या अभ्यासाला 36 वर्ष जातील ते सोडा. पण स्वामीजींनी ज्या अर्थी संत ज्या अर्थी बोलतात त्या अर्थी ते प्रयोग करून बोलतात. समर्थांचं स्वतःचं वचन आहे की 72 तास मी हनुमंताच्या दर्शनाकरता तळमळीने बसलो. 8 वर्षाचे होते समर्थ फक्त. आणि श्रेष्ठ गंगाधरींनी सांगितलं, मी तुला अनुग्रह देणार नाही. वडिलांनी यापूर्वीच सांगितलं होतं, मी तुझा गुरु नाही. कोण गुरु हे ठरलेला असतो. म्हणले, मला लहानपणी जरा जास्त ओढ असते हो. नाही म्हणलं ना की आत्ताच्या आत्ता पाहिजेत मला मॅगी खायला. म्हणले, मला तळमळ निर्माण झाली. मी ताबडतोब मारुतीच्या मंदिरात जाऊन बसलो. आजही मारुती मंदिर आहे जांबेला ते. आणि कुणी उठवलं तरी उठलो नाही. अखंड रात्रंदिवस 72 तास बसलो. आणि त्या मूर्तीतून मारुतीराय प्रगट झाले. ते मला उचलून घेऊन गेले आणि भर जंगलामध्ये अगदी निबिड अरण्यामध्ये नेलं आणि रामचंद्रांना आवाहन केलं. राम लक्ष्मण जानकी प्रगट झाले. रामाने मला मांडीवर घेतलं आणि श्रीराम जय जय राम हा मंत्र स्वतः रामरायांनी माझ्या कानामध्ये फुंकला आणि माझं कल्याण झालं. 72 तास. पुढे तर समर्थांची एक ओवी आहे,
कल्याण विचारतो, महाराज किती दिवसांनी मोक्ष मिळेल? किती दिवसांनी म्हणजे साधारण आपण म्हणतो ना, किती दिवसात तब्येत सुधारेल जिम मध्ये गेल्यावर? गाणं शिकायला येतात, किती दिवसांनी मला गाणं येईल? प्रत्येकाचं केव्हा एकदा आपलं काम होईल असं वाटणारच आहे. किता दिवसा होतो मोक्ष, कल्याण स्वामी म्हणाले. तर समर्थ म्हणाले, खरं सांगू, फार सुंदर ओवी आहे. ते म्हणले, गाय पाहिलीस का तू? ते म्हणले, महाराज असं का विचारताय? म्हणले, तुला विचारत नाहीये, भविष्यातल्या श्रोत्यांना विचारतोय. त्या गाईला शिंग असतं माहितीये ना? म्हणले, हो. ते शिंग कसं असतं? ते म्हणले, गाईच्या जातीच्या प्रकारावर एकदा असं असतं, काही अशी असतात, काही अशी असतात. बर, त्या गाईच्या शिंगाचं टोक कसं असतं? साधारण असं 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 असतं. अगदी टोक अणकुचीदार नसतं, ते थोडंसं असं ब्लंड असतं, थोडंसं. अगदी सुईसारखं टोक नसतं, टोकदार असतं. पण बर, त्या टोकावर जर फोडणीतली मोहरी ठेवली तर थांबेल का रे? म्हणाले. ओवी नंतर सांगतो, आधी नुसती ओवी सांगितली ना तर काही त्याचा बटाटे आणि टॅमॅटो नाही, मध्ये रस्साही पाहिजे, म्हणजे ती मजा येते जेवताना. ते म्हणाले की त्या शिंगावर मोहरी ठेवली तर आपलं काय सगळ्यांचं मत आहे, राहते का हो? गाईच्या शिंगावर मोहरी ठेवली आणि गाय स्थिर आहे असं क्षणभर गृहीत धरा, अगदी अशी स्थिर आहे, वाकडी तिकडी नाही, अगदी शिंग तिचं असं आहे, आणि त्याच्यावर मोहरी ठेवली, फोडणीतली मोहरी, काय म्हणता तुम्ही, ती ठेवली तर राहते का हो? काय म्हणणं आहे आपलं? काय ती मान व्यवस्थितच हलवा. श्रोते पण इतके अशी मान हलवतात, तेच म्हणायचं होतं आम्हाला. गंमत सोडू, बोलण्याचा मुद्दा. समर्थांची ओवी आहे, गो शृंगावरी मोहरी. गाईच्या शिंगावर मोहरी ठेवल्यावर ती म्हणाले राहते, पडत नाही. तुमचा अनुभव तसा असेल पडते, पण माझा अनुभव असा आहे राहते. म्हणले कसं काय? पडेपर्यंत. काय आहे, सेकंदाचा 1000 अंश तरी ती इकडून पडायचं का इकडून पडायचा विचार करते की नाही? एवढ्या वेळात मोक्ष मिळतो, समर्थ म्हणाले. का सांगतायत हे सगळे संत? या सगळ्याचं कारण असं आहे की अरे असं आहे का, मग मला का नाही मिळत आहे, असा विचार आम्ही करावा, आणि हा केव्हा तरी करावा. सिरियसली, जेवढ्या गांभीर्यानं करायला पाहिजे तेवढ्या गांभीर्यानं करावा. ते म्हणले, गो शृंगावरी मोहरी इतुके मन, म्हणाले निश्चल जर झालं, एवढंच मन जर निश्चल झालं तर तिथे मोक्ष आहे. मुक्ती लाभे तत्क्षणी. समर्थांची जो आहे, मुक्ती लाभे तत्क्षणी विश्वासता निरूपणी. निरूपणावर विश्वास बसला. गुरुजींनी आपल्याला सांगितलं तत्त्वम असी, आणि विश्वास बसला. ज्या क्षणाला विश्वास बसला त्या क्षणाला मोक्ष मिळाला. मोक्ष म्हणजे कुठल्या तरी गावाला जाणे येणे नव्हे, त्या क्षणाला फक्त सद्गुरूंच्या वचनावर विश्वास. पण सद्गुरू सोडून बाकी सगळ्या वचनावर विश्वास आहे, म्हणून त्या निराकरणाकरताच एवढा व्याप मांडायचा आहे. शंकराचार्य बोलताना एकदा म्हणाले, ते म्हणले ब्रह्माच्या प्रतिपादनाकरता निरूपणाचा एकही शब्द नाहीये, नाही ते स्वीकारले त्याच्या निराकरणाकरता म्हणाले सगळा व्याप आहे. उदाहरण दिलं आचार्यांनी, दोरीवरती जर सर्पाचा भास झाला, दोरी आहे आचार्यांचा आवडता दृष्टांत रज्जू सर्प, दोरीवरती जर सर्पाचा भास झाला तर म्हणाले ज्ञानाच्या दृष्टीनं ही दोरी आहे हे सिद्ध करायची गरज आहे का? म्हणाले मग काय, हा साप नाहीये एवढ्या करता म्हणले बॅटरी आणली पाहिजे, असला तर म्हणून काठी आणली पाहिजे, सावधपणा पाहिजे म्हणून लांब राहिलं पाहिजे. हे सगळं म्हणाले नकारात्मक मायेच्या निराकरणाकरताच म्हणाले सगळा उपद्व्याप आहे एवढ्या सगळ्या वेदांताचा. कारण जे आहे, फॅक्ट म्हणतो, जे आहे ते आहेच आहे आणि ते आपण आहोत, सच्चिदानंद रूपाय. म्हणून याकरता आपल्याला वेळ द्यावा लागेल. शुकदेव सांगतात राजा, आणि म्हणून एक गोष्ट कर, देहामध्ये गुंतलेलं जे तुझं मन आहे ते देहातून काढ, स्थूल देहातून काढ आणि ब्रह्मामध्ये लीन कर. अध्यायच आहे श्रोते हो. यानंतर दुसऱ्या स्कंधातला 3रा अध्याय,
कुठल्या उपासनेचं फल कुठलं आहे एवढ्या करता देण्यात आला. फल आहेत प्रत्येक. सूर्याची उपासना केली तर काय, ब्रह्मदेवाची उपासना केली तर काय, अग्नीची उपासना केली तर काय, यक्षांची उपासना केली तर काय, पितरांची उपासना केली तर काय, मरुद्गणांची उपासना केली तर काय, जगदंबेची उपासना केली तर काय. त्यांनी सांगितलं चांगली पत्नी मिळावी असं वाटतं त्यानं उर्वशी नावाच्या अप्सरेची उपासना करावी. उर्वशी, कारण ती भगवंताच्या नारायण अवतारात त्याच्या मांडीपासून निघालेली आहे. थोडक्यात ती नारायणीच आहे एका अर्थाने. खूप सुंदर वर्णन आलं. श्रीमंत व्हायचं असेल तर उपाय काय, हाही उपाय भागवताने सांगितला. ते म्हणले बुवा बाकी भागवत राहू दे, सगळं तेच सांगा. मी त्यात वेळ एवढ्या करता घालत नाही. आपल्याला चतुश्लोकी भागवताचा अभ्यास करायचा आहे. आणि सांगत 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 शुकदेव म्हणाले, राजा आता यानंतर मी या संपूर्ण विश्वातला सगळ्यात प्रगल्भ असा उपदेश तुझ्या समोर ठेवतो, ऐक. सगळ्यात प्रगल्भ, सगळा वेदांत ज्या एकाच विचाराकरता वाहिला गेला, सगळ्या प्रक्रिया ज्या एकाच विचाराकरता वाहिल्या गेल्या. नव्हे, जीव जेव्हा ब्रह्मदशेला पोचतो, म्हणजे तो ब्रह्म आहे हे जेव्हा त्याला कळतं, त्यावेळेलाच तो शेवटचा जो टप्पा आहे त्या टप्प्याचा उपदेश मी तुला करतो, सांगतो. जीवदशा जेव्हा तो सोडतो, म्हणजे गैरसमजानं झालं हे सगळं, आता तिकडे जायचं नाहीये. मी देह आहे, इथून मी जीव आहे, मी जीव आहे, इथून मी ब्रह्म आहे, असा जो प्रवास आहे. छोटे छोट्या सगळे रस्ते शेवटी एकाच रस्त्याला येऊन मिळतात. ज्ञानयेन म्हणाले मोक्षम वशमानयंती. कशाने काय प्राप्त होतं राजा? नीट ऐक. त्यात शेवटचा टप्पा आहे ज्ञानाचा टप्पा. भक्ती आपल्याला ज्ञानापर्यंतच नेते, योग आपल्याला ज्ञानापर्यंतच नेतो. सगळ्याच्या सगळ्या प्रक्रिया ज्ञानापर्यंत नेतात. ज्ञायते अनेन इति ज्ञानम, अशी आचार्यांनी ज्ञानाची व्याख्या सांगितली. आणि त्या क्षणाला सगळे भ्रम निराश होतात. सगळ्या भ्रमांचा म्हणजे सगळे आरोप नष्ट होतात आणि आपण सच्चिदानंद रूप स्वतः अनुभवतो. तो सगळ्यात प्रगल्भ उपदेश मी तुझ्या समोर करतो, ठेवतो. फक्त तू नीट मन लावून ऐक, ही प्रार्थना केली. आणि यानंतर याच दुसऱ्या स्कंधातला 9वा अध्याय चतुश्लोकी भागवत आपण म्हणूया एकदा. आवृत्ती आपण जी नंतर करतो ती आधी करूया आणि मग त्याचा अर्थ बघूया. खूप काळजीपूर्वक ऐका. माझ्या पाठोपाठ म्हणा ही प्रार्थना. श्री भगवान उवाच ज्ञानं परम गुह्यं मे यद् विज्ञान समन्वितं सरहस्यं तदंगं च गृहाण गदितं मया यावानहं यथा भावो यद्रूप गुणकर्मकः तथैव तत्त्वविज्ञानम् अस्तु ते मदनुग्रहात् अहमेवासमेवाग्रे नान्यद्यत् सदसत्परम् पश्चादहं यदेतच्च यो वशिष्येत सोऽस्म्यहम् ऋतेऽर्थं यत् प्रतीयेत न प्रतीयेत चात्मनि तद्विद्यादात्मनो मायां यथा भासो यथा तमः यथा महान्ति भूतानि भूतेषु चावचेष्वनु प्रविष्टान्यप्रविष्टानि तथा तेषु न तेष्वहम् एतावदेव जिज्ञास्यम् तत्त्वजिज्ञासुनात्मनः अन्वयव्यतिरेकाभ्याम् यत्स्यात् सर्वत्र सर्वदा एतन्मतं समातिष्ठ
परमेण समाधिना भवान् कल्पविकल्पेषु न विमुह्यति कर्हिचित्। श्री गोपाल कृष्ण भगवान की जय। श्री शुकदेव म्हणाले, राजा ऐक, जो उपदेश धारण केल्यानंतर आणि त्याचं वारंवार चिंतन केल्यानंतर निर्मोह दशा प्राप्त होते, हा जगातला सगळे ऋषीमुनी ज्या अखंड चिंतनामध्ये आहेत, असा सर्वोच्च असा चिंतनाचा भाग जर कुठला असेल तर आत्ता मी तुझ्या समोर ठेवतोय हा उपदेश। हा मी नाही तयार केला, मला माझ्या श्री गुरूंनी दिला, भगवान वेदव्यासांनी दिला, भगवान वेदव्यासांना श्री नारदांनी दिला। देवर्षी नारदांना हा स्वतः ब्रह्मदेवानी दिला आणि ब्रह्मदेवाला आदिनारायण महाविष्णूंनी दिला। विश्वनिर्माण होण्यापूर्वी, विश्वनिर्मिती होण्यापूर्वी भगवंताच्या नाभिकमलातून जी कमलाची उत्पत्ती झाली, त्या कमळामध्ये भगवान ब्रह्मदेव विधी निर्माण झाले। आणि त्या ब्रह्मदेवानी जन्माला आल्यानंतर चारी बाजूला पाहिलं, जेव्हा दिशा निर्माण झाल्या नव्हत्या आणि काळ निर्माण झाला नव्हता। विचार करा याचा, दिशा निर्माण झाल्या नव्हत्या आणि काळ निर्माण झाला नव्हता। त्यावेळेला ब्रह्मदेवानी खूप विचार केला, तेव्हा त्याला दोन शब्द ऐकू आले, एक त आणि दुसरा प, तप। तपकर 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 असा त्याचा अर्थ देऊन धरून ब्रह्मदेव तपश्चर्येला बसले। विश्वनिर्मितीच्या आधी तपश्चर्येला बसले, हजारो वर्ष तप केलं। कसं तप केलं? वेद सांगतो, अस्य ज्ञानमयं तपः, विचारांचं तप केलं। साबुदाण्याच्या खिचडीचा तपाशी काही संबंध नाही, बटाट्याची कीस, केळे, कॉफी, अस्य ज्ञानमयं तपः, विचारांचं तप केलं। आणि हजारो वर्ष तप केल्यानंतर भगवान आदिनारायण विष्णू म्हणजे प्रत्यक्ष परब्रह्म तत्व सगुण साकार होऊन त्याला उपदेश द्यायला समोर उभं राहिलं आणि भगवान बोलले। भगवान म्हणाले, श्री भगवान उवाच, ज्ञानम परमगुह्यम मे, माझं परमगुह्य ज्ञान, परमगुह्य भगवंताचं जे खरं ज्ञान आहे ना, भगवंत कसा आहे, काय आहे, हे परमगुह्य आहे। गुह्यात गुह्यतरम परम। इतकं गुह्य आहे की ते ज्याला कळायचं नाही ना, त्याला शब्द कळतील, अर्थ कळणार नाही, कळूच नाहीये सहजासहजी। कारण बुद्धी नुसती शुद्ध होऊन उपयोग नाही, सूक्ष्म होऊन उपयोग नाही, ती इतकी सूक्ष्म आणि इतकी शुद्ध व्हावी लागते की या स्थूलातून ती निघावी लागते। उपनिषद सांगतं, भिद्यते हृदय ग्रंथी, छिद्यन्ते सर्व संशयः, क्षीयन्ते चास्य कर्माणि तस्मिन् दृष्टे परावरे। त्यापूर्वी हे शब्द कळून उपयोगही नाही, काही कळलं नाही, एवढं कळेल फारच झालं तर। इतकं गुह्य आहे, परमगुह्य। परम म्हणजे सगळ्यात श्रेष्ठ, त्याला परम शब्द वापरला। आणि पुन्हा वाटेल हे काय परम आहे हो, हे साधं आहे अगदी। कारण कळण्याची व्याख्या आपण वेगळेपणानं कळणे अशी घेतो। असो, पुढे बोलू। भगवान सांगतात, ज्ञानम परमगुह्यम मे यद विज्ञान समन्वितम अनुभवांसह। विज्ञान म्हणजे अनुभव असा अर्थ इथे।
स रहस्यम रहस्यांसह तदंगंच त्याची सगळी सांग अंग उपांग सगळी सांगोपांग गृहाण घे गदितम मया माझ्याकडून दिलं जातंय ते. यावान अहम यावान म्हणजे जेवढा केवढा मी आहे. यथा भावो भावो म्हणजे भाव म्हणजे उपस्थिती. अभाव म्हणतो ना, इथे डासांचा अभाव आहे म्हणजे डासांची अनुपस्थिती आहे. अनुपस्थितीच्या विरुद्ध शब्द उपस्थिती. अनुपस्थिती म्हणजे अभाव, उपस्थिती म्हणजे भाव. भाव या शब्दाचे अनेक अर्थ आहेत. त्यात भाव म्हणजे उपस्थिती असणे. यावान अहम यथा भावो माझी उपस्थिती म्हणजे माझं असणं. कसं आहे, या विश्वातल्या कशाचंही असणं हे कधीतरी नसणेपणामध्ये जातं. पण ज्याचं असणेपण कधी नसणेपणात जात नाही असं ज्याचं असणेपण आहे, म्हणजे अस्ति नास्तीच्या पलीकडे जे अस्ति आहे, अस्तिच्या विरुद्धचा शब्द नास्ती आहे. म्हणून अस्ति नास्तीच्या पलीकडे जर काय असेल तर त्याला म्हणतात सत. त्याचीच सत्ता आहे सगळीकडे. यथा भावो यद्रूप माझं रूप कसं आहे, गुण गुण कर्म कहा कर्म. तथैव तत्व विज्ञानम ही सगळी आतापर्यंत सांगितलेली जी काही जंत्री आहे, ही जंत्री कशी जाण. अस्तुते मदनुग्रहा माझ्या अनुग्रहाने तू जाण. याचा सरळ अर्थ एक सिद्धांत सांगितला आपल्याला. भगवंताच्या इच्छेशिवाय त्या तत्वाच्या इच्छेशिवाय आपल्याला ज्ञान होणार नाही. म्हणून वेदांत असं म्हणतो की आत्मज्ञान हे पुरुषतंत्र नाहीये तर ते वस्तुतंत्र आहे. पारिभाषिक शब्द ऐकून घ्या. पुरुषतंत्र मला वाटलं म्हणून मला त्याचं ज्ञान झालं नाही, त्याला वाटलं पाहिजे. माझे गुरुजी याला उदाहरण देतात, अमेरिकेला वाटलं पाहिजे यांनी यावं तर व्हिसा मिळणार आहे की नाही. तुमची फाईल क्लिअर आहे, कुठं लोन नाही आहे, सगळं ओके आहे. तुम्ही तिथे गेल्यानंतर खर्च करण्या इतके सक्षमही आहात, सगळं उत्तम आहे. तरी सुद्धा काहीही कारण नसताना अमेरिका फाईल नाकारू शकते की नाही. काही कारण, आणि तुम्ही विचारू शकत नाही का नाकारलं. नाही आम्ही विसा देणार का, नाही द्यायचा आम्हाला. एक साधा देश काही काळापुरता विकसित असलेला, पुढचं भविष्य माहिती नाही, पूर्वी केव्हा तरी तोही अगदी सामान्य देश होता. पण या तात्कालिक स्वरूपाचा विकास पावलेल्या या अमेरिकेने सुद्धा कोणी यावं आपल्या देशात आणि कोणी नाही यावं हे ठरवू शकत असेल ही अमेरिका. तर ते जे काही तत्व आहे त्यामध्ये जो प्रवेश आपल्याला करायचा आहे, हे सगळं मी अध्यारोपाची भाषा आहे, प्रवेश करायचा आहे वगैरे, कळायकरता हे सगळं बोलतोय. मग त्याला उपाय काय. जो नेहमी अमेरिकेत राहतो आणि मला चांगलाच ओळखतो अशा जर पत्र असेल, अथॉरिटी लेटर, ते जर आपल्या फाईलला जोडलं तर त्या पत्राचा विचार केला जातो. तसंच नेहमी ब्रह्मामध्ये राहणारे ब्रह्मवित असे जे सद्गुरू आहेत, जे माझे सद्गुरू आहेत आणि राहतात ब्रह्मामध्ये, अशांचा अनुग्रह मला जर असेल तर मोक्ष सोपा जातो. मला चांगले ओळखतात, चांगलेच ओळखून आहेत ते नव्हे, मला चांगलेच ओळखतात ते की हा येऊ दे यात, अशांचं पत्र लागतं. असो म्हणून भगवान सांगतात अस्तुते मदनुग्रहात माझ्या अनुग्रहाने हे तू जाण. हे पहिले 2 श्लोक हे प्रस्तावनेचे श्लोक आहेत. शेवटचा श्लोक फलश्रुतीचा आहे आणि मधले 4 श्लोक हे चतुश्लोकी भागवत आहे. लोक म्हणले व चतुश्लोकी म्हणतात 7 म्हणायला लावताय आम्हाला तुम्ही. गणित चांगलं आहे यांचं, एवढा त्याचा अर्थ आहे. म्हणजे शुकदेव चतुश्लोकी भागवत म्हणतात ना, आम्हाला 7 श्लोक म्हणायला का लागतायत. शुकदेवांना गणित येत नाहीये, आम्हाला येत आहे असा अर्थ नव्हे. पहिले 2 प्रस्तावनेचे श्लोक आहेत. प्रस्तावना केल्याशिवाय पुढचे 4 श्लोक कळणार नाहीत म्हणून. असो,
या 2 श्लोकात वेळ नको घालवायला, पटकन आपण मूळ मुद्द्यावरती येऊया. भगवान सांगतात, ब्रह्मदेवा अजून विश्व निर्माण होणार आहे, तत्पूर्वी तूही निर्माण होण्यापूर्वी, निर्मितीचा निर्माता निर्माण होण्यापूर्वी सुद्धा जे आहे ते मी आहे. अहम एव सम एव अग्रे. ते जे काय तत्व आहे ते तत्व आपल्यावरती कृपा म्हणून बोलतंय. हे शब्द परत आपल्या कल्याणाकरताच आहेत. अहम एव सम एव अग्रे, या विश्वनिर्मितीपूर्वी मी आहे. नान्यद्यत सदसत्परम, आहेपणाही नव्हता आणि नाहीपणाही नव्हता. आहे आणि नाहीच्या आधी जे आहे ते मी आहे. मग म्हणून आहे आणि नाही नाहीस झाल्यानंतरही मीच आहे. पश्चादहम यदेतच यो वशिष्येत सोस्मी अहम. अवशिष्ट जे उरेल, पूर्णात पूर्णम उदच्यते, पूर्णस्य पूर्णम आदाय पूर्णमेव अवशिष्यते. वेदांतातलं मॅथ्स आहे. पूर्णात पूर्ण मिसळल्यानंतर बेरीज पूर्णच येते. पूर्णाशी पूर्णाचा गुणाकार केल्यानंतर गुणाकार पूर्णच येतो. पूर्णाला पूर्ण भागल्यानंतर भागाकार पूर्ण येतो आणि पूर्णातून पूर्ण वजा केल्यानंतर पूर्ण नव्हे पूर्ण. ते म्हणले, बुवा स्वयंपाकाशी याचा काहीतरी संबंध दिसतोय. आमच्याही फ्रीजमध्ये असंच चालतं. 6 महिन्यापूर्वीचं पुरण पूर्णात पूर्ण मुदच्यते. करा पोळ्या. थोडासा विनोद करू मध्ये, म्हणजे जरा थोडंसं लोणच्याची फोड मध्ये खाल्ली ना की पुढे जरा टेस्ट येते जेवणाला. विचार करायचा, याचा सतत विचार करायचा. हे भागवत ऐकून संपवायचं नाहीये. अहो येता जाता उठत बसता, बसमध्ये बसलाय, कारमध्ये बसलाय, प्रवास चालू आहे, शौचाला गेलाय, येताय, काही वाचताय, लिहिताय, ऑफिसमध्ये काम करताय, चपाती करताय. समर्थ म्हणाले, सगळ्या पुण्याईच्या मागे तुम्ही लागता, पण मुख्य पुण्याई काय? पुण्याने आपल्याला सुख मिळतं आणि पापाने आपल्याला दुःख मिळतं. म्हणाले सुख सुद्धा प्रपंचातच अडकवून ठेवतं, म्हणजे हा देह खरा आहे मानायला लावतं. आणि सुख दुःख सुद्धा म्हणाले हा देह खरा आहे हेच मानायला लावतं. म्हणून वेदांताच्या लेखी, खऱ्या परमार्थाच्या लेखी दोन्ही पापच आहेत. माऊली म्हणाली, पुण्यात्मक पापे स्वर्गा जायचे, पापात्मक पापे नरका जायचे. जेणे मज एका ते पाविजे ते शुद्ध पुण्य. म्हणून समर्थ म्हणाले, पुण्यच पाहिजे ना तुम्हाला, सर्वश्रेष्ठ पुण्य ऐका. आत्मज्ञान पाहे सदा. आता जे चाललंय हे जो सदा चिंतनात ठेवतो. चिंतनाची म्हणून वेळ काही दिवस ठरवावी लागते, पण नंतर तुम्ही नका हे करू. स्वतःच तो सॉफ्टवेअर तुमच्या या कॉम्प्युटरचा कंट्रोल घेतो. तुम्ही विचार करू नका, तो तुम्हाला विचाराला प्रवृत्त करतो. अखंड कुठल्याही गोष्टीकडे पाहिलं की तुम्हाला वेदांतच सुचतो. लोकांना सांगायचा नंतरचा भाग आहे, तो बहिर्मुखतेचा भाग आहे, पण डोक्यात तेच चालतं. समर्थांची ओवी ऐकून घेऊया, मग पुढच्या श्लोकाकडे जाऊ. आत्मज्ञान पाहे सदा, त्याच्या पुण्यास नाही मर्यादा. अमर्याद पुण्य जर काय असेल तर अखंड वेदांताचं चिंतन, अखंड या चतुश्लोकी भागवताचं चिंतन, अखंड दुष्टवाद पातकांची बाधा निरसून गेली. म्हणून मुख्य परमार्थ जर काय असेल तर तो विचारांचाच आहे. पहा दासबोध किती विचारांकरता ओव्या खर्च केल्या. विचार पाहेलो तो पुरुषू, विचार न पाहे तो पशु. ऐसी वचने सर्वेषु ठाई ठाई बोलिला. तस्मात विचार करावा, देव कोण तो ओळखावा, आपला आपण शोध घ्यावा अंतर्यामी. काही सांडावे लागत नाही, काही मांडावे लागत नाही, एक विचार करून पाही म्हणजे कळे. प्रपंच त्याग न करिता, संसार उपाधी न सांडिता, जनामध्ये सार्थकता विचारेची होय. आणि शेवटची ओवी दासबोधाची, ऐसी विचाराची कामे उगेच भ्रमो नये भ्रमे, जगदेश्वरे अनुक्रमे सकळ केले. माऊली म्हणाली, वेद प्रतिपाद्य ईश्वरू जर पाहायचा असेल तर काय करा, श्रुतीचा निरंतर अभ्यास करणे. ती श्रुती सांगताय,
भगवान स्वतः बोलतात ब्रह्मदेवाशी, या संपूर्ण विश्वनिर्मितीपूर्वी मी आहे, विश्वाच्या निर्मितीनंतर विश्वरूपानं मीच आहे, आणि विश्वाच्या विनाशानंतर सुद्धा विश्वाची उपाधी नसलेला मीच आहे. पहिला श्लोक. त्याचं मराठीकरण केलंय एका संतांनी. सर्वारंभी असे मीच, व्यक्ता अव्यक्ता पलीकडे, सृष्टीत भरलो मीच, लयानंतरही उरे. पुढं सांगतात, मग मी कसा आहे? माझा बोध जेव्हा जीवाला होतो, माझ्या स्वरूपाचा शुद्ध बोध जेव्हा जीवाला होतो, तेव्हा काय होतं? ते म्हणाले, ऋतेर्थम येत प्रतीयेत न प्रतीयेतच्या आत्मनी तद्विद्याद आत्मनो मायाम यथा भासो यथा तमः. माझ्या शुद्ध स्वरूपाचा बोध, पुन्हा तेच शब्द वापरतो, भगवंताचं जे शुद्ध स्वरूप आहे त्याचा बोध बुद्धीला जेव्हा होतो, तेव्हा काय होतं? तेव्हा म्हणाले, आकारांचा आणि त्या आकारांच्या नामाचा जो बोध आहे तो म्हणजे नामरूपाचा बोध नाहीसा होतो. नामरूपात्मक भगवंत नाही हे स्वच्छ कळतं. ऋतेर्थम यत प्रतीयेत, जे काही आता प्रत्ययाला आपल्याला येतंय, न प्रतीयेतच्या आत्मनी, आत्मस्वरूपामध्ये हे असं प्रत्ययाला येत नाही. आज आपल्याला जो काही विश्वानुभव सुरू आहे तो आसक्तीने विश्वानुभव सुरू आहे. म्हणजे हे माझे वडील, ही माझी आई, ही माझी पत्नी, हे माझे पोरं, हा माझा देह, हा माझा देश, ही माझी जात, अशा कोट्यावधी विचारांनी आपली बुद्धी व्यग्र आहे. पण ज्या क्षणाला भगवंताचा म्हणजे प्रत्यक्ष त्या मूळ तत्वाचा अनुभव बुद्धीला येतो, त्या क्षणाला आकार तर सगळे दिसतात, पण या आकाराच्या स्वरूपातला शुद्ध असा परमात्मा दिसतो आणि त्यामुळं निर्मोह दशा प्राप्त होते. आज आपण आसक्तीनं या सगळ्यात अडकलेलो आहे. एक तर रागाने तरी अडकलोय, अनुरागाने किंवा द्वेषाने तरी अडकलोय. पण बोध माझा झाला एकदा सगळे साखरेचे पदार्थ करतात बघा ते लोक, किंवा त्या ग्राहक पेठेत बिस्किटाच सगळं करतात बघा. ज्याला बिस्किट आहेत कळली ना, त्याला कळतं हे सगळं बिस्किटाचं बनलंय, त्याला बोध आहे तो बिस्किटाचा. बघितलं असेल, मी गेल्या वर्षी गणपतीला गेलो, त्याने गणपती बिस्किट सगळं बिस्किट. पण ज्यांना ते कळत नाही ना, त्यांना वाटतं किती छान डेकोरेशन केलंय हो. म्हणले पण तिकडं कोपऱ्यात मुंग्या का लागल्या? काहीतरी गोड पडला असेल. अरे गोड सगळंच गोड आहे, मुंग्यांनी खायला तिकडून सुरुवात केली. आज हे माझं, हे त्याचं, म्हणजे वेगळेपणानं आपल्याला अनुभवाला येत आहे. हा माझा आहे आणि हा तू पर काय, असा रागद्वेषानं आपण या विश्वामध्ये अडकलेले आहोत. एक तर अनुरागानं नाही तर द्वेषानं. पण ज्या क्षणाला मी अनुभवाला येतो, भगवान सांगतात, त्या क्षणाला हे सगळं संपतं. न प्रतीयेतच्या आत्मनी, आत्मस्वरूपामध्ये याचा प्रत्यय येत नाही. अगदी रोजचं उदाहरण, सोपं, फार अवघड कशाला. गाढ निद्रा लागल्यानंतर एक माणूस असा होता की त्याला खूप धोका आहे म्हणून त्याला सरकारने पिस्तूल दिलं होतं. पिस्तूल काय म्हणता तुम्ही? रिव्हॉल्वर होतं ते, रिव्हॉल्वर असं. कारण फार महत्वाचं आहे, त्याच्या जीवनाला विशेष महत्व आहे. असा तो निजला होता, झोपला होता. फार सगळीकडे कडेकोट बंदोबस्त आहे, बाहेर पोलीस उभे आहेत, सगळ्या बाजूने कडेकोट बंदोबस्त आहे, खिडक्या बंद आहेत, एसी चालू आहे. हा या खोलीत झोपलाय कोणाला माहिती नाहीये, कारण मोठा बंगला. तरी हा झोपताना पिस्तूल घेऊन झोपला उशीखाली. असू दे. आणि झोपला आणि स्वप्नामध्ये चालायला गेला. एरवी जात नव्हता, पण डॉक्टर म्हणले चालायला गेलं पाहिजे, चालायला गेलं पाहिजे, चालायला गेलं पाहिजे. डॉक्टरांकडे गेलं ना की ते चालायला लावतात. म्हणून तो स्वप्नात चालायला गेला आणि कुठेतरी बातमी वाचली होती, अमके अमके चालायला गेले आणि तिकडे वाघ आला. आता वाघ कुठेही येतो हल्ली, अभयारण्य खूप झाली, त्यामुळे तो वाघ आला आणि अचानक समोर वाघ आला. आता काय करणार?
त्यांनी पळायला सुरुवात केली. पळायला सुरुवात केली, धावतोय 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 धावतोय. शेवटी वाघाचं पळणं आणि याचं पळणं फरक पडणारच आहे. केव्हा तरी अशी वेळ आली की आता वाघ झडप घालणार. धरधरून घाम फुटलेला, श्वासोश्वास त्याचा असा. मला सांगा, पिस्तूल कुठे आहे हो? किती जवळ आहे, पटकन घेऊन मारता येईल की नाही. पण भगवान सांगतात, माझ्या स्वरूपामध्ये पिस्तुलाचा न प्रतियेतच्या आत्मनी. आणि दरदरून घाम फुटलेला, जागा झाला, दम लागलेला, एसी चालू होता 16 वर, 16 वर ठेवलं होतं ते, तरी दरदरून घाम फुटलेला. एसीचा प्रभाव कमी, याच्या स्वप्नाचा प्रभाव याच्यावर जास्त. जागा झाला आणि आता पिस्तूल घेतलं. वाघ नाही, मारायच कोणाला ते. एका मर्यादित स्वरूपापर्यंत दृष्टांत आहे, दृष्टांत अगदी ताणायचं नाही. कळाय करता सांगतोय, या भगवंताचा बोध जेव्हा, शुद्ध स्वरूपाचा बोध जेव्हा होतो, त्या क्षणाला विश्वातले रागद्वेष संपतात. म्हणून विश्व जे आज ज्या रूपाने अनुभवाला येतंय त्या रूपाने अनुभवाला येणं बंद होतं. असंच आहे, पण तरीही आपल्याला आज त्याचा बोध का होत नाही, त्याचं उत्तर उरलेल्या अर्ध्या श्लोकात दिलं. म्हणाले भगवंता सांगतात, तद्विद्याद आत्मनो मायाम यथा भासो यथा तमः. माझी विश्वव्यापिनी जी माया आहे, मी निर्माण केलेली जी माया आहे, त्या मायेचा प्रभाव बुद्धिपटलावर असा काही कार्य करतो, त्या कार्यामुळे आपली दृष्टी लचकते. माऊलींचे शब्द आहे, म्हणजे लचकली या दिठी. दिठी म्हणजे दृष्टी. आपल्याला हात लचकणे, पाय लचकणे अनुभव आहे. हात लचकला ना की नीट कार्य करत नाही, पाय लचकला ना की नाही, लचक भरली ना कमरेमध्ये की नीट बसता येत नाही. लचकण्याने त्या त्या अवयवाचं कार्य हे नीट होऊ शकत नाही. माऊली म्हणाली, अशी दृष्टी लचकली आपली. लक्षात घ्याल, असा कोणी नाहीये की ज्याच्याजवळ हे ज्ञान करून घ्यायचं सामर्थ्य नाहीये, असं कोणी नाही. सगळे, each soul is potentially divine. The goal is to manifest within by controlling nature, external or internal. Do it by work or worship, philosophy or psychic control and be free. असं स्वामीजी नेहमी सांगत असत. each soul is potentially divine. अगदी 90-100 वर्षाचा कोणी बसला असला, एखादा अधिकारी वेदांती, तोही या गोष्टीचा अधिकारी आहे. आणि एखादा अनपढ, काही ज्याला माहिती नाही, साध रामकृष्ण हरी म्हणणारा कोणी बसला असेल, तोही ही गोष्ट जाणण्याचा अधिकारी आहे. पण तरीही बुद्धीला हे का कळत नाही, तर बुद्धी लचकली आहे. माऊली म्हणाली, लचकली या दिठी म्हणजे दृष्टी. मग देखणे जे जे उठी, तया नाम सृष्टी मिया केली. त्याला सृष्टी म्हणतात. म्हणून मला स्त्री वेगळी वाटते, पुरुष वेगळा वाटतो, खुर्ची वेगळी वाटते, आकाश वेगळं वाटतं. आकार वेगवेगळे आणि त्यांची नामं वेगवेगळी, असा बुद्धीला बोध होतोय. याचं कारण आम्हाला आज शुद्ध तत्वाचा बोध नाही. हे असं दिसायचं कारण ही भगवंताचीच योजना आहे. तद्विद्याद आत्मनो माया. माझीच माया बुद्धिपटलावर काम करते. मग उपाय काय करावा? ज्याची ती आहे त्याला हाक मारावी. आमचे मुरलीधर बुवा निजामपूरकर एक उदाहरण देत असत. म्हणाले, कुत्रं पाळलं ना माणसानी, ते रात्री अंगणात सोडतात आणि सकाळी जागे होतील तेव्हा त्याला साखळी बांधतात, सोडून ठेवतात. बघा, असं चोर येत नाही असं. पण कुत्रे पण असे आहेत बरं का, चोर बघितला की अजिबात भुंकत नाही, बुवा बघितला की भुंकत. मी असंच एका घरी गेलो, रात्री निघालेला, सकाळी पोचलो अमरावती, अकोला, कुठंतरी असं गेलो होतो गावाला. तर ज्यांच्याकडे माझी व्यवस्था, सावधगिरीनं गेलो. कीर्तन संध्याकाळी आहे, पण त्यांच्याकडे कुत्रं असलं तर त्या कुत्र्याच्या चावण्यापेक्षा नंतरच्या इंजेक्शनला घाबरतात माणसं. तर मी त्यांना फोन केला, तेव्हा काही मोबाईल बिवाईल नव्हते. समोरच्या बूथवरून फोन केला, अहो अमके अमके. ते म्हणले, कोण आहे? अहो म्हणलं, मी बुवा, तुमच्याकडे व्यवस्था केली, मी इथं पोहोचलोय, आलोय तुमच्या दारात, ते कुत्रं तेवढं बांधावं. निजामपूरकर बुवा सांगायचे. म्हणाले, मालकाला सांगतो की नाही आपण, तू आवर बुवा ते. मग मी फोन केल्यावर ते म्हणले, बुवा या बिंदास या तुम्ही. मग ठीक आहे, म्हणजे चावत नाही का?
ते म्हटले तेच बघायचंय, कालच आणलंय, यात. कारण सांगितलं, अज्ञान दशा असायचं आणि म्हणून भगवंत स्वच्छ न दिसण्याचं, बोध न होण्याचं कारण काय, तर भगवंताची माया आमच्यावर कार्य करते. म्हणून त्याला प्रार्थना करायची, ती ज्याची आहे ना त्याला हाक मारली की मामे वये प्रपद्यन्ते माया मेतांतरंती ते. आता तो प्रतिपाद्य विषय नाही, पुढे जाऊया. याचं मराठीकरण केलं एका संतांनी. अर्थाविण दिसे जे जे आत्म्यात नच आढळे, आत्म्याची ती असे माया आभास अथवा तम. मराठीकरण रेकॉर्ड होतंय, त्यामुळे नंतर तुम्ही ऐकू शकता. तिसरा प्रश्न, भगवान सांगतात पण नेहमी ज्याला खरा परमार्थ करायचा आहे, शुद्ध असा परमार्थ ज्याला आचरणामध्ये आणायचा आहे, त्यांनी अखंड या गोष्टीचा विचार करावा. यथा महांती भूतानी भूतेषु च वचेष्वनु प्रविष्टान्य प्रविष्टानी तथा तेषु न तेषु अहम. साधन हे आहे. साधन काय आहे हे आहे. अखंड लक्षात घ्यायचं. भगवान सांगतात ज्याप्रमाणे पंचमहाभूत एकमेकांमध्ये बेमालूमपणानं मिसळलेली आहेत. आजचे वैज्ञानिक म्हणतात ना 5 महाभूत आहेत, 5 गोष्टी आहेत. आकाश म्हणजे स्पेस, वायू, अग्नी, आप आणि पृथ्वी. या 5 गोष्टी वैज्ञानिकही मानतात. आणि या 5 गोष्टींना सुद्धा ज्यांनी व्यापले ते 3 गुण आहेत, सत्व रज तम. म्हणून अष्टधा प्रकृती म्हटलं. हे आता पंचमहाभूत जरी निर्माण केली तरी नुसती तन मात्र जेव्हा निर्माण केली होती, नुसतं आकाश निर्माण होतं, नुसती पृथ्वी नावाचं तत्व, म्हणजे पृथ्वीमध्ये दुसरं काही नव्हतं, असं त्याला तन मात्र शब्द वापरलाय. तेवढंच तन मात्र, मात्र म्हणजे तेवढंच, तन मात्र तेवढंच. या तन्मात्रानंतर गुणक्षोभ झाला आणि त्या पंचमहाभूतांची एवढी बेमालूम मिसळण झाली की आकाशामध्ये जडत्व आलं आणि आकाश स्वच्छ दिसायला लागलं. आकाशातलं जडत्व काढलं तर आकाश ब्रह्मच आहे. जडत्व म्हणजे जे स्वतःला जाणत नाही दुसऱ्याला जाणत नाही त्याला जड म्हणतात. आकाशाची व्याख्या, कुठल्याही जडाची व्याख्या काय, माझ्या हातातलं घड्याळ जड आहे, वास्तविक चालू आहे की नाही, ते सेकंद काटा चालतोय ना, पण चालू असलं तरी ते जड काय, जे स्वतःला जाणत नाही आणि दुसऱ्याला जाणत नाही त्याला जड म्हणतात. या घड्याळाला माहिती नाही की मी मकरंद बुवाचा आहे. या घड्याळाला हे माहिती नाही की यांच्या घड्याळापेक्षा मी 5 मिनिटं मागं पुढे आहे. हे घड्याळ जर मी विसरलो किंवा कुठेतरी अशा ठिकाणी विसरलो जिथे चोरी होऊ शकते, ते चोराच्या जरी मनगटावर गेलं तरी त्याला कळणार नाही मी कोणाच्या मनगटावर आहे. स्वतःलाही जाणत नाही आणि दुसऱ्याला जाणत नाही. या आकाश नावाच्या तत्वामध्ये पृथ्वी नावाचं तत्व आलं आणि मग आकाशामध्ये जडत्व आलं. आकाशाला जाणणारा वेगळा पाहिजे तेव्हा आकाश अनुभवाला येतं. हे आकाशातली डिफिशियन्सी. आकाश आणि ब्रह्म यात फरक फार थोडा आहे, लक्षात घ्या. 11व्या स्कंदात हा विचार आहे थोडासा, आपण तेव्हा करू. भगवान दत्तात्रेयांचे जे गुरु आहेत त्यात एक गुरु आहे आकाश. याप्रमाणेच सगळीच्या सगळी भूतांमध्ये उरलेली 4 भूत आहेत. 50%, नीट आहे का, पंचीकरणाचा जो भाग आहे तो थोडक्यात आला. 50% ते भूत आहे, महाभूत आहे. आणि उरलेले जे 4 आहेत तर 12.5 चोक 12.5चा पाढा म्हणा, 12.5 दुनी 25 दुनी 50% आणि उरलेलं 4, 12.5 12.5 12.5 12.5. मग पृथ्वी तयार झाली. पृथ्वी 50%, उरलेलं याप्रमाणे सगळं. हे या तपशिलात नको वेळ. भगवान सांगतात या सगळी पंचमहाभूत एकमेकांमध्ये मिसळलेली आहेत, पण तरी मिसळलेली नाहीत. तसा मी या सगळ्या भूतांमध्ये आहे, तरी या भूतांमध्ये मी नाही. डोकं फिरायचं काम आहे. हे काय काय म्हणलं बुवा तुम्ही, परत सांगा बरं एकदा. सगळ्यामध्ये हे आहे पण सगळ्यात नाही. कितीतरी उदाहरण आहे त्याला. अगदी सोपं उदाहरण, हातातली अंगठी. ही अंगठी जी आहे ती सोन्याची आहे.
खूप प्रयत्न करून 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 माझे गुरुजी वापरायचे पुष्कराज, मी ज्यांच्याकडे कीर्तन शिकलो. ते म्हणले आपण गुरुचं काम करतो, आपण गुरु नाही पण गुरुचं काम काय उपदेश करणे. त्या गादीवर तरी ती गादी आपल्याकडनं काम करून घेते म्हणून हातात पुष्कराज असावा असं एकदा बोलता बोलता बोलले. हा पुष्कराज जमवला, सोनं जमवलं, जमवली अंगठी. आता ही जी अंगठी आहे ही अंगठी म्हणजे सोनं आहे की नाही. अंगठी सोन्याची झालेली आहे म्हणजे सोन्यानं अंगठीचं रूप घेतलेलं आहे म्हणून अंगठीमध्ये सोनं आहे, अंगठी सोन्यामध्ये आहे. कळतंय ना. ते म्हणले बुवा अंगठीमध्ये सोनं आहे, आत्ता या सोन्यामध्येच अंगठी केलेली असल्यामुळं ती सोनं सोडून नाहीये म्हणून सोन्यामध्ये आहे. पण मला सांगायचंय अशी जर अंगठी जर अशी पडली आणि त्याच्यावरनं एखादी गाडी गेली की रेल्वे गेली आणि त्याची जर अगदी एक पुष्कराज उडून गेला आणि त्याची जर अगदी चपातीसारखी एवढी एवढी हे झाली तर अंगठी राहिली का होती. आता अंगठी राहिली का नाही राहिली. म्हणून सोन्यातली अंगठी निघून गेली. कळलं का. सोन्यातली अंगठी निघून गेली म्हणून अंगठीतलंही सोनंही निघून गेलं, ते अंगठीत नाही राहिलं. असा भगवंतच सगळा झालेला आहे पण तरी भगवंत कशात नाहीये. म्हणून दृश्यतेत वगैरे या बुद्ध्या सांगितलंय. सूक्ष्म विचार करायचा. आकाशही तोच आहे आणि तरी आकाश तो नाहीये. कारण आकाश नाहीसं झालं तरी तो राहणार आहे. पण फार सुंदर माझे गुरुजी सांगतात, ते म्हणाले असं आहे की अंगठी सोन्यावर अवलंबून आहे, सोनं अंगठीवर अवलंबून नाहीये. तो आकार जो आहे ना, हा आकार नाहीसा झाला तरी सोन्याचं सोने पण कधी जात नाही. शाश्वत काय, अंगठीचा आकार शाश्वत आहे का, त्यातलं सोनं शाश्वत आहे. म्हणून अशाश्वताचा शाश्वतपणा सुद्धा कळायला काहीतरी शाश्वत आहे. अशाश्वत शाश्वत आहे असं वाटतं आणि ते अशाश्वत असतं, यालाच मिथ्या म्हणतात. मिथ्या म्हणजे असत नाही. असत म्हणजे ज्याची उपस्थितीच नाहीये त्याला असत म्हणतात. म्हणजे आकाशाचं पुष्प हे असत आहे, सशाचं शिंग हे अशाश्वत आहे म्हणजे असत आहे. पण दोरीवर भासलेला साप हा मात्र असत नाहीये. कारण जोपर्यंत तो दिसत असतो, पाहणाऱ्याला खरा वाटत असतो, तोपर्यंत त्याला घाम येत असतो आणि भीती वाटत असते. त्याचा परिणाम आहे काहीतरी आणि म्हणून त्याला नाहीये पण आहे असं वाटतंय. जसं नाहीये तसं आहे असं वाटणं याला मिथ्या म्हणतात. आणि मिथ्या वस्तू नेहमी शाश्वतावरच, सत्वरच अवलंबून असते. किंबहुना मिथ्याचा मिथ्यापणा न कळायला कारणीभूत सुद्धा सत आहे. एक दृष्टांत सांगतो म्हणजे जरा माणसात आल्यासारखं वाटेल. बुवा ते म्हणले, बुवा कालपर्यंत बरे वाटत होते हो, हे काय बोलले आता. ते म्हणले कळलं नाही. बरं पुन्हा बोलणं मलाही शक्य नाही, मी काही ठरवून बोललेलो नाहीये. म्हणून एक दृष्टांत, फार सुंदर दृष्टांत आहे. एक श्रीमंत व्यापारी होते, अतिशय श्रीमंत. पिढ्यानपिढ्या किती श्रीमंती याचा अंदाज नाही असे श्रीमंत होते. पण केव्हा तरी असं झालं की श्रीमंती गेली. सावकार होते, श्रीमंत सावकार. श्रीमंती गेली, जमीन गेली, कायदे झाले नवीन. कसणाऱ्याची जमीन, घासणाऱ्याची भांडी, धुणाऱ्याचे कपडे, गेली जमीन सगळी. आणि ती जमीन गेल्यानंतर दारिद्र्य आलं, घरातले दागिने विकायची वेळ आली. एक मंगलसूत्र सोडून बाकी सगळं सावकारीणी ज्या होत्या त्यांनी विकून टाकलं. वाडा होता, थोड्या पैठण्या 2-4 होत्या, पण जी पहिली श्रीमंती, पहिली जी काही ऐट होती ती गेली. आणि अतिशय महत्वाचं जवळचं एक लग्न ठरलं आणि त्या लग्नाचं निमंत्रण आलं सावकारीणबाईला. तुम्ही आलंच पाहिजे. सावकारीणबाई म्हणाल्या येते. पण चिंता निर्माण झाली की जायचं कसं. कारण ज्या लोकांनी मला श्रीमंत पाहिलंय, म्हण आहे, ज्या गावामध्ये फुलं वेचली तिथे गौऱ्या वेचू नयेत. मान सन्मानाने राहावं असं आपल्याला आपल्या पूर्वजांनी शिकवलं. इगो प्रॉब्लेम नाहीये. आपल्या सन्मानाने तो प्रॉब्लेम इगोकडे गेला की अहंकार झाला.
पण आपल्या ऐटीत राहावं नेहमी माणसाने. गरीब मनुष्य असला तरी सांगितलंय गोंदवलेकर महाराजांनी, गरीब मनुष्य असेल तरी त्यांनी आपल्या ऐटीत राहावं, आपल्या मर्यादेत राहावं. आणि अशा पद्धतीनं त्यांना वाईट वाटलं, गेलं तर पाहिजे पण माझ्या अंगावर दागिने नाहीये, दागिने नसताना मी जर गेली तर कसं होईल, सावकार नाही येऊ शकत आहेत. आणि म्हणून त्यांच्याकडे पूर्वी कामाला होते जे दिवाणजी, असेच दिवाणजी आले. दुसरीकडे त्यांना नोकरी बघावी लागली, कारण यांचंच नीट चालत नाही तर कुठं काय. पण ते दिवाणजी आले, त्यांना चहा दिला. पूर्वी नोकर मालकांवर प्रेम करीत असत, अजूनही आहेत घरी, आणि मालकही नोकरांवर प्रेम करीत असत. असं आमचा मालक आहे आणि आमचा नोकर आहे असं नाही, अगदी खूप प्रेमळ मालक मिळणं ही भाग्याची लक्षण आहे, आणि प्रेमळ नोकर मिळणं ही भाग्याचं लक्षण आहे. त्या दिवाणजींनी विचारलं, वहिनी चहा दिलात पण तुमचा चेहरा पडलेला दिसतोय, सगळं कारण विचारलं. त्या म्हणाल्या, दिवाणजी असं लग्नाचं निमंत्रण आलंय पण मला जाणं शक्य नाही, कारण अंगावर दागिने नाही. एक मंगलसूत्र सोडलं तर काही नाही, मी जाऊ कशी? ज्या लोकांनी मला नखशिखांत बिंदीपासून जोडव्यापर्यंत सुवर्णाचे हिऱ्याने जडवलेले दागिने, मोत्याच्या उत्तमोत्तम अशा माळा माझ्या गळ्यात बघितल्यात, ते मी लग्नाला जाऊ कशी? दिवाणजी म्हणाले, एवढंच ना, मला 1-2 हजार रुपये देऊ शकता? हा, 1-2 हजार देते, एवढी श्रीमंत आहे. पण कोट्यावधी रुपयाचे दागिने होते, हे सगळे विकून आम्ही आता जगतोय कसे तरी. दिवाणजी म्हणाले, 1-2 हजार रुपये मला तुम्ही द्या. असे 1-2 हजार रुपये त्यांनी घेतले आणि ते तुळशीबागेत गेले. मला परगावी फार मोठा प्रॉब्लेम येतो, त्यांना तुळशीबाग माहीत नसते. तुळशीबागेमध्ये गेले आणि तुळशीबागेत जाऊन जे बनावट असे दागिने मिळतात, म्हणजे नाही का स्वर्ग वगैरे, नाही का ते कीर्तन प्रवचनात आलेल्या स्त्रिया म्हणतात, तू स्वर्गात कधी जाणार, मी स्वर्गात कधी जाणार. म्हणलं प्रवचन संपेपर्यंत नका जाऊ. असे गेले आणि तिथून कल्चर्ड मोत्याचे नखशिखांत सुंदर सुंदर असे चांगले हिरे वाटणारे असे दागिने त्यांनी म्हणाले खरेदी करून आणले. 1-2 हजार रुपये म्हणजे 100 रुपयाचा हार, 200 रुपयाचा हार. हल्ली येतं ना ते 900 रुपयाचे शर्ट, 6 सेट, ते पेपरला असतं बघा. मी बघतो यातलं तरी काही परवडतंय का आपल्याला, असं गंमत सोडू यातली. पण असं ते सगळं आणि आणले आणि त्यांना दिले. ते म्हणले, शेठजी, ते म्हणाले, हल्ली हे असं सगळं मिळतं, हल्ली हे असं सगळं मिळतं. अरे पण मी खोटं घालू, मी सांगतोय ते ऐका म्हणाले आता तुम्ही. आणि त्यांनी सगळे परिधान केले आणि त्या टांग्यामध्ये बसल्या. जुना काळ थोडासा, टांग्यामध्ये बसल्या. टांगा त्या कार्यालयाजवळ गेला, कार्यालयात त्यामध्ये उतरल्या, बरोबर दिवाणजी बरोबर आहेत. आणि ज्या क्षणाला त्या सावकारीणबाई, अत्यंत तेजस्वी, श्रीमंतीचं तेज असतं, हो श्रीमंतीचं तेज असतं बरं का. त्यानंतर शिक्षणाचं तेज असतं, साधनेचं उपासनेचं तेज असतं, अन्न तुम्ही चांगलं खात असाल तर त्याचं तेज असतं, विचारांचं तेज असतं. माझे गुरुजी गमतीनं सांगतात, एवढंच काय, दुपारच्या झोपेचं सुद्धा तेज असतं. विनोद आहे फक्त. आणि अशा त्या तेजस्वी अशा त्या सावकारीणबाई उतरल्या, दोन्ही खांद्यावरून पदर आणि सगळे नखशिखांत दागिने. आणि त्या सावकारीणबाई अशा त्या एंट्री केली त्यांनी. आता लग्नाचे तिकडे का विधी चालले होते, नंतर ते अक्षतानंतर विधी सुरू असतात ना, ते सगळ्यांचे ग्रुप असतात असे, इकडे 4-5 जणी, इकडे 4-5 जण, इकडे 4-5 जण, असे सगळ्यांचे ते ग्रुप, व्यसना जसं त्यांचे विचार असतील तसं. समानशीले व्यसनेषु सख्यम असे 7-8. आणि इतक्यात पाहिलं 5-7 जणींनी, सावकारीणबाई आल्या. मी असं ऐकलं होतं खूप दारिद्र्य आलंय, पण दागिने बघा. सगळी चर्चा सांगायलाच पाहिजे असं नाही. बिंदी बघा वरची, केवढा मोठा हिरा आहे, अस्सल हिरा दिसतोय. किमान 1,00,000 ते 2,00,000 रुपयाची नुसती बिंदी असेल. गळ्यातला चपलहार बघा, 2-1 लाखाचा नुसता चपलहाराचा. मोत्यांची माळ बघा, त्या मोत्यांच्या मध्ये जो लावलाय ना मणी, काय माणिक आहे. आता हल्ली माणिक मिळत नाही, जुन्या काळचे दागिने आहेत. असं म्हणत म्हणत त्या सगळ्या जणांनी तिच्या अंगावरच्या, त्या सावकारिणीच्या अंगावरच्या दागिन्यांची किंमत केली 2 कोटी रुपये. ऍक्च्युली आहे 2,000 रुपयाचे. असं का?
याचं एकमेव कारण आहे, दागिने जरी खोटे असले तरी ते ज्याच्यावर आहेत ती सावकारीण खरी आहे. तसं अशाश्वत विश्व शाश्वत आहे असं वाटतं. याचं कारण हे अशाश्वत विश्व ज्याच्यावरती आहे ते तत्व शाश्वत आहे. भगवान सांगतात मी या सगळ्यात आहे, आणि म्हटलं तर सगळ्यात नाही. सोनं अंगठीत आहे पण सोनं अंगठीवर अवलंबून नाही, म्हणून ते अंगठीत नाही. तथा तेषु, तेषु म्हणजे त्या ठिकाणी, अधिकरण सप्तमी. आणि न तेषु हम, त्या ठिकाणी मी नाही पण. याला उत्तम उदाहरण अजून एक ठेवतो आणि पुढच्या श्लोकाकडे जाऊया. गंध लावतात ना खाली आल्या आल्या, छान गंध. कीर्तनात सुद्धा बुक्का लावायची पद्धत असते बघा. बुक्का का लावायचा? खरंच कीर्तनाला गेले होते आणि तो बरोबर मध्यंतरात लावतात. तर सुरुवातीला लावून आपण कीर्तनाला गेलो म्हणू. आता मी असं गंध घेतलं आणि भगवंत गगन सदृशम आहे असं म्हटलंय. भगवंताबद्दलचं वचन आहे, गगन सदृशम आहे ना, आकाशासारखा तो आहे. म्हणून या गगनाची पूजा करायची मी ठरवली आणि म्हणून असं गंध घेतलं, जरा पातळ केलं, फार घट्ट नको, पातळ केलं आणि आकाशाला लावलं. लागलं का हो? आकाशाला लावलं, लागलं का हो? काय उत्तर द्यायचं? मग मी हात काढून घेतल्यावर माझ्या हातावर आलं का तिथं आकाशाला राहिलं? या गोष्टीचा विचार करा. तथा तेषु न तेष्वहम, असा भगवंत निर्लेप आहे. निर्लेपचा तवा नका आठवू. म्हटलं तर लागलंही आहे आणि म्हटलं तर लागलं नाही आहे. जर नाही लागलं म्हणलात ना तर आकाश सोडून कशाला लागलंय ते? माझ्या बोट सोडून विरुद्ध बाजूचा जो त्या गंधाचा पृष्ठभाग आहे तो आकाशालाच लागलाय ना, म्हणजे लागलेलंही आहे पण आकाशाला चिकटलेलं नाही. म्हणजे ते त्यानं म्हणजे मुद्दा लक्षात आला का? ही पंचमहाभूत आपण सगळे त्या ब्रह्मतत्वानी व्याप्त आहोत, पण आपल्यावर ते अवलंबून नाही. आपली शरीर नाहीशी झाली, ही सगळे आकार नाहीसे झाले आणि म्हणून नाम नाहीसं झालं, तरी त्याचं ते जे अविनाशी तत्व अबाधित्व आहे त्यामध्ये कधी बाध येणार नाही. असा भगवंत सगळीकडे व्यापलेला आहे. आता हा जर समजून घ्यायचा असेल तर काय, हे साधन पुढच्या ओळीत सांगतात. याचं अखंड जाता येता चिंतन करावं. बाकी तुम्ही जप करा, गुरुजींनी सांगितलंय देवाला प्रदक्षिणा घाला त्या घाला, बाकी सगळं साधन करा, पण कुठेतरी साधनात हे अव्यक्ताचं चिंतनही येऊ द्या. कारण साधनाला प्रगल्भता जोपर्यंत येत नाही तोपर्यंत साधनाची किंमतच वाढत नाही. अमूल्य असं हे चिंतन आहे. मी ज्याची पूजा करतोय तो पूजनीय जो कोणी आहे तो केवळ मूर्ती नाहीये, माझ्याकरता मूर्ती झालाय. मी श्रीराम जयराम जय जयराम म्हणत असलो तरी सुद्धा श्रीराम जयराम जय जयराम केवळ नाम नाहीये, ते त्याचं तो तर अनाम आहे, तो तर अरूप आहे, पण माझ्याकरता तो नामी झाला आणि माझी सोय म्हणून हे सगळं चाललंय. एवढा फक्त विचार मनामध्ये आला की तोच सर्वत्र दिसतो. समर्थ म्हणाले येथे का रे उभा श्रीरामा मनमोहन मेघश्यामा. ही पंचमहाभूत भगवंताने बनवली आहेत, म्हणजे भगवंतच हे झालाय. याच्यावरती जेव्हा आपला बुद्धीचा पक्का विश्वास बसतो तेव्हा देव सोडून बाकी कशाचंच दर्शन होत नाही. फक्त देव देव आणि देव, भगवंतच सर्वत्र दिसतो. म्हणून पुढचं सांगितलं ऐका, एतावदेव जिज्ञास्यम. आता जे मी म्हणालो त्याचं मराठीकरण, महाभूते प्रवेशोनी अप्रविष्ट परस्परी तैसाच मी नसे सृष्टी ओतप्रोत असोनिया. ओतप्रोत भरलेलो आहे मी या विश्वामध्ये आणि तरी सुद्धा मी त्यात आहे पण आणि नाही पण. आहे असं का वाटतंय? सावकारीण. आणि नाही का? आकाशाला लावलेलं गंध. दोन दृष्टांत आणि सिद्धांत लक्षात राहतात. मग याचं मराठीकरण आता सांगितलं. आता पुढचा शेवटचा चतुश्लोकी भागवतातला शेवटचा, त्यानंतर एक श्लोक आहे तो फलश्रुतीचा आहे, पण चतुश्लोकी भागवतातल्या चौथा म्हणून जो श्लोक आहे तो हा आहे, एतावदेव जिज्ञास्यम तत्वजिज्ञासुनात्मना
अन्वय व्यतिरेकाभ्याम यत्स्यात् सर्वत्र सर्वदा. मराठीकरण. जाणीजे हेच आत्म्याचे तत्व जिज्ञासू बुद्धीने. बुद्धीच्या जवळ जिज्ञासूत्व ठेवावं, जाणून घेण्याची इच्छा ठेवावी आणि हे जाणावं. मग कसं जाणावं? एक तर अन्वयानं जाणावं, नाहीतर व्यतिरेकानं जाणावं. अन्वयानं जाणं नाहीतर व्यतिरेक. आणि हे जाणावं एवढ्याकरता बुद्धी, समर्थांनी काय सांगितलंय? बुद्धी दे रघुनायका. बुद्धी मागितली आहे, बाकी सगळं नको देवा, पण मला बुद्धी दे आणि ते तुझं चिंतन करण्याची दे. बाकी सगळी साधनं उपासनं ही साईड बाय, बाजूची आहे. पण मुख्य साधन माझे गुरुजी सांगतात, आपण पूजा करतो ना तेव्हा गुरुजी लोक सांगतात सुवर्ण पुष्प दक्षिणार्थे व्यावहारिक दक्षिणां समर्पयामि. प्रत्यक्षामध्ये सोन्याचीच दक्षिणा देवाला अर्पण करायची आहे, पण ती उपलब्ध नाही किंवा सोयीची नाही म्हणून आपण निकेलची नाणी ठेवतो. तसं म्हणाले परमार्थ निकेलचा करू नका, तो सोन्याचा करा. बाकी सगळं गौण आहे, ते करू नका असं नाही. जो ज्या इयत्तेत त्याने ते केलंच पाहिजे. त्याच्या अधिक्षेपाकरता मी हे प्रतिपादन करत नाहीये. पण शंकराचार्य एका ठिकाणी म्हणाले, गंगेनं जर मुक्ती मिळत होती, गंगा स्नानानं जर मुक्ती मिळत असती तर सगळे मासे मुक्त झाले असते म्हणाले. भगवन नेसून केवळ जर म्हणाले मुक्ती मिळत असती तर जन्माला आल्याबरोबर कित्येक प्रकारचे कुत्रे भगवे असतात. कुत्र्याचाच रंग भगवा असतो बघा. ते म्हणाले केवळ कपाळाला भस्म बिस्म लावून जर आपल्याला मुक्ती मिळत असती तर गाढव म्हणाले त्यात उकिरड्यात लोळतात, त्यांना ते आवडतं सगळ्याच अंगाला, एवढं आपण लावतही नाही म्हणाले भस्म. म्हणून ते सगळं करू नका असं नाही, त्याचा अवमान नाही करत आहेत आचार्य. ते म्हणाले त्याचा उपयोग हा आहे की तुमच्या चिंतनाची दशा आणि दिशा बदलते, योग्य होते. बदलते म्हणजे चुकीची नव्हे, योग्य अशी होते. म्हणून हे चिंतन जीवनामध्ये असावं. आणि जर याची गरज नसती तर भागवतात चतुश्लोकी भागवत कशाला ठेवलं असतं? एवढी 9,500 ओव्यांची ज्ञानेश्वरी कशाला लिहिली असती जर गरज नसती तर? म्हणून नकारात्मक विचार कधी करायचा? आमचं आपलं नाम बरं नाही हो, नामाचा परिणाम हाच आहे. आमचा आपला योग बरा, योगाचा परिणाम हाच आहे. असे घोड्याला जसे झापडं बांधतात असं कधी नाही राहू. हा, कदाचित आत्ता मी याचा अधिकारी नसेन, पण केव्हा ना केव्हा हे मला चिंतनात यावं लागणार आहे, येणार आहे बरं का. म्हणून पुढे सांगतात, आता कसं उपासन कराल? जाणावे हेच आत्म्याचे तत्व जिज्ञासू बुद्धीने. आत्म्याचं हे जे तत्व आहे, आता जे 3 श्लोक पाहिले, हे जिज्ञासू म्हणजे जाणून घेण्याच्या तीव्र अशा तळमळीने जाणून घ्यावे. त्याला 2 उपाय आहेत, एक अन्वयानं तरी जाणा, नाहीतर एक व्यतिरेकानं तरी जाणा. अन्वयानं जाणं म्हणजे, अन्वय म्हणजे तोडफोड न करणे, समन्वय करणे. आणि व्यतिरेक म्हणजे तोडफोड करणे, आपल्या स्वभावाप्रमाणे ठरवावं. काही लोकांचा स्वभाव असा एकत्र करण्याचा, अहो असू दे सासूबाई, भांडण सुरू झालं की काही लोक असे समारोपाच म्हणजे असं समन्वय करायचं बोलतात. दुसरं काही नाही, एक घाव 2 तुकडे, काय ते फिक्स करा. काही लोकांचा स्वभाव असा असतो. आपला पण बघावा, आपल्या स्वभावाला अनुसरून. आपल्याला तिखट आवडतं ना तर तिखट खावं, गोड आवडतं ना गोड खावं, पण पोटभर जेवावं. आपल्याला कशा प्रकारचं आवडतंय त्या प्रकारचं आपण जसं जेवतो आणि आपलं पोट भरायला पाहिजे, तसं इथेही आहे. आपला स्वभाव तिथे बघावा. अन्वय बघा. उदाहरण, कुठलं उदाहरण घेऊया? तो तांब्या घेऊया. तांब्याचा तांब्या, काचेचा ग्लास, मुलींची कन्याशाळा. तांब्यानंच बनवलेला म्हणून तांबा म्हणायची पद्धत आहे बरं त्याला. तांब नावाच्या धातूपासून बनवलेला असं. विनोद जरा का म्हणलं, तो तांब्या कुठनं आणला तुम्ही? यजमानानं विचारलं, तांब्या कुठनं आणला तुम्ही? ते म्हणले, बुवा आमच्या आजीच्या वेळचा आहे, तो खूप जुना आहे. किती छान त्याचा घाट आहे ना हो. कुठलीही वस्तू घ्या, खुर्ची घ्या, काही पण घ्या. मी आता तांब्या घेतलाय, काहीतरी वस्तू घ्यायला पाहिजे ना. कुठलीही वस्तू घ्या. माझ्या गुरुजींनी त्याला उदाहरण दिलं, कुठलीही वस्तू घेतलीत तरी तुम्ही भगवंतापर्यंत पोहोचता, याला अन्वय म्हणायचं. मी तुमच्याकडे मांडवगणे काका हे उदाहरण दिलं होतं, तांब्याचं नव्हतं दिलं, दुसरं उदाहरण दिलं होतं
ते म्हणाले, एक मोलकरीण लोकमतमध्ये जाहिरात वाचून जिथे काम पाहिजे होतं, एकाने जाहिरात दिली एका बाईने की मला कामवाली पाहिजे, तब्येत बरी नाही, कामवाली पाहिजे भांडी घासायला, कपडे धुवायला. मुंबईत गिरगाव वगैरे त्या चाळी, अजूनही चाळी आहेत शिल्लक, आणि त्या चाळी म्हणजे सरळ जिना असतो, 2-2, 3-3, 4-4 जिने असे, असं 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 ते जिने, अशी ती 3ऱ्या-4थ्या मजल्यावर राहतीये. आणि तिनं एक जाहिरात दिली की मला मोलकरीण पाहिजे. आता सकाळी अगदी 5:30-6ला निघालेली ती मोलकरीण घरातनं 12-1-2 पर्यंत कामं केली आणि विचार केला मला गरज आहे, मुलाचं शिक्षण सुरू आहे, मुलीचं लग्न आलंय, अजून एखादं काम मिळालं तर बरं पडेल. आणि म्हणून त्या जाहिरातीचा कागदाचा तुकडा घेऊन ती शोधत शोधत आपली सगळी कामं आटोपल्यावर तिथे जिथे काम मिळणार होतं तिथपर्यंत आली की इथे कुठेतरी राहतात वाटतं त्या वहिनी, मग तुमच्याकडे काम मिळेल का असे, हे तुम्हीच का असं विचारायचं होतं. आता ज्यानी जाहिरात दिली होती त्या बाई काय करत होत्या, नवरा कामाला गेला होता, मुलं काय कॉलेजला गेली होती, आणि त्या बाई टीव्ही वरती काहीतरी बघत होत्या. दुपारच्या वेळेला सिरियल असतात त्या, सास बहू और साजिश, दुपारच्या सिरियल आपल्याला तिथेच बसायला लावतात. मग ती उद्योगी होती तशी बाई, गप्प बसली, तब्येत बरी नव्हती तरी तिनं नुकताच एक कोर्स केला होता, स्वेटर कसा विणावा. स्वेटर विणायचा असतो ना, मग ते नुकतंच शिकली होती आणि नवऱ्याला सांगितलं मी तुम्हाला पहिला स्वेटर तुम्हाला विणणार. पहिला स्वेटर म्हणाली तुम्हाला, नवीन काही पदार्थ खाण्यापिण्याचं शिकून आले ना की पहिला प्रयोग, ते शास्त्रज्ञ कसा उंदरावर प्रयोग करतात ना पहिले इंजेक्शनचे, जरा खळखळून हसून घ्या म्हणजे मग पुढचा वेदांत सोपा जातो. आणि म्हणून नवीन स्वेटर विणायला घेतला, 2 असे गुंडे बिंडे लोकरीचे असे बाजूला असं, आणि ती सुई, त्या सुया दाबण्यासारख्या हलक्या अल्युमिनियमच्या पांढऱ्या रंगाच्या, समोर सिरियल चालू, डोळ्यासमोर ते यावं म्हणून एवढं सगळं बोलतोय. आणि तुम्हाला वाटलं पाहिजे मला भौतिक येतच आहे, आणि सुरू आहे, एक टाका घातला त्याला दुसरा टाका लावून घेतला, त्याला तिसरा, आता 4 झाले, बरोबर आहे ना, नाही तर एकाच बाजूला जाते ते. आणि असं चालू आहे, ते बिंडे असे ओढला दोरा की ते गुणगुण घरंगळतात असे, गुडगुड गुडगुड. मंचकावर अशी बसली आहे पलंगावर, आणि बघून ते सिरियल बघत बघत परत इकडे बघते, परत तिकडे बघते, असं चाललंय. त्यांच्या घरात एक होती मांजरी, त्या मांजरीला होती 2-4 पिलं खेळत होती इकडं तिकडं. आता त्यांनी ते गडबडणारे बिंडे गुंडे पाहिले, मांजराला, कुत्र्याला, त्यातल्या त्यात पिल्लाला कुठली गती दिसली ना तर ते लगेच झडप घालते बघा. ते पूर्वी नाही का रिबीन अशी 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 करायचं आपण, ते लगेच. मांजरा कुत्र्याला गती, माणसाला प्रगती सहन होत नाही. दुसऱ्याची प्रगती झाली की आता त्या मांजराच्या पिल्लानं तो गुंडा काढला खाली, गुंडा पाडला खाली. आता खाली पडल्यावर तो नाही, असं पडल्यावर असं धप्पकन एका ठिकाणी नाही बसला, गुंडाळा तिकडे गेला. आता होत 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 तो त्या अगदी दाराशी गेला, दार उघडच होतं तिने, वरच्या 4थ्या मजल्यावरती वारा चांगला येतोय. अहो त्या मांजरानं धकललं, ते बाहेर पडला आणि जिन्यानं सरळ आला की होतो तर 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 खाली कुठे 4थ्या मजल्यावर, म्हणजे तळ मजल्यावर आला. आता नुसती काडीच उरली, त्याला काडी असते आतमध्ये कशी एवढीशी. आता मांजरानं ते संपलं, म्हणजे ते हालचाल संपल्यावर ते मांजराचं पिल्लू कुठेतरी निघून गेलं. इतक्यात ती बाई, जी बाई पत्ता शोधत आली होती, ती बाई तिथे आली आणि तिने विचार केला इथेच कुठेतरी वरती राहतात, सांगितले बघूया तरी. अगं बाई किती मोठा दोरा आहे, किती चांगला आहे, नवीन दिसतोय, आपण घेऊया, आणि नसला तर कोणाचा असेल त्याला देऊया. असा विचार करत ती गुंडाळत 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 परत एवढा झाला होतो. बघितलं तर ती बाई विणते बरं, जोपर्यंत अडत नाही तोपर्यंत काय मागं चाललंय काही कळत नाही, येतोय जोपर्यंत दोरा. हाक मारली त्या बाईने, मोलकरणीने, अमके अमके कुठं राहता तो? ते म्हणले कशाला? नाही त्यांना कामवाली बाई पाहिजे ना म्हणून मी तिथे आले. तुम्ही कामवाले? हो म्हणाले. बरं या या, मीच ती, या आतमध्ये या, हा बिंडा घ्या म्हणाले. खालपर्यंत आला होता मांजरानं, खालपर्यंत आणला तो. हो का बाई, धन्यवाद, हो थँक्यू.
हिला कामवाली मिळाली आणि तिला नोकरी मिळाली. अन्वय याचा अर्थ हा आहे, लक्षात घ्या. या विश्वातली कुठलीही वस्तू तुम्ही ज्याच्यावर प्रेम करता ती, किंवा तुम्ही ज्याचा द्वेष करता ती, त्याचा विचार सुरू करा. हे निर्माण कुठून झालं? तांब्याचा तांब्या आणला कुठून? आमच्या आजीच्या वेळेचा आहे. पूर्वी बेळगावला दुकानं होती अशी जुनी जुनी, तिथे चांगले 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 चांगली भांडी मिळायची. आता मिळतच नाही भांडी, सगळे स्टील, प्लॅस्टिक. त्या दुकानात ते म्हणले दुकानात बंद झालं, त्यांनी ते दुकान बंद केलं. म्हणले दुकानात तो तांबे कुठला आला? म्हणले फॅक्टरीतनं. फॅक्टरीत कुठला आला? मोठ्या फॅक्टरीतनं तांब्याचे पत्रे आले आणि त्याचं तांबे बनवलं गेलं. मग त्याचे घाट वगैरे तांबट पूर्वी असायचे ना, छान म्हणून त्याला हे करायचं. पण फॅक्टरीत, मोठ्या फॅक्टरीत कुठला आला? ते म्हणाले खनिजातनं आला. माती ज्याच्यामध्ये तांबं जास्त आहे, ती माती एकत्र केली गेली, त्याचं तांबं काढण्यात आलं. या पृथ्वीतनं काय तांब्याचा मूळ धातू आला? पृथ्वी कुठनं आली? पृथ्वी कुठनं आली? म्हणजे असं असं तुकडा उडाला आणि मग तो थंड झाला, पाण्याची त्याची गाठ पडली वगैरे वगैरे वगैरे. ते आपण विज्ञानानं मागे मागता, आपण सूर्यापर्यंत जाता, सूर्य कुठनं आला? ते म्हणले आपोआप अचानक एकदम बिग बँग, मोठा आवाज आला, धडम असा. त्यातलं हे सगळे असे असे सगळं निर्माण झालं. पण निर्माण झालं तेव्हा काय होतं? त्याच्या आधी काय होतं? म्हणजे निर्माण झालं नव्हतं. मग निर्माण झालं नाही, त्यावेळेस निर्माण झालं नाही अशी स्थिती होती की नाही? काही निर्मिती जे आकार नामरूपाला आलेलं ते आहे ते नव्हतं असं होतं की नाही? हो म्हणले. तेव्हा काहीच नव्हतं, म्हणजे काहीच नव्हतं असं होतं की नाही? म्हणले हो, तेच ब्रह्म आहे. हे काही नव्हतं, न प्रतीयेतच्या आत्मनी. एक जड आपण भाषा करतोय, अगदी परफेक्शन नको त्यात, कळाय करतो. काही नव्हतं हे होतं, म्हणजे काहीतरी होतं, म्हणजे काही नव्हतं असं नव्हतं. बुद्ध तत्वज्ञानाचा आणि आचार्यांचा जो वाद आहे ना, तो एवढाच आहे. गौतम बुद्ध जेव्हा झाले तेव्हा आचार्य नव्हते, त्यानंतर 1000 वर्षांनी साधारण झालेत आचार्य. त्या वादात आत्ता पडायचं नाहीये, पण त्या लोकांचं म्हणणं असं आहे की सर्वम क्षणिकम, सर्वम शून्यम. सर्वम शून्यम, आचार्य म्हणले सर्वम शून्यम म्हणजे शून्य. याचा अर्थ काय? म्हणले काही नाही. म्हणले तुमच्या खिशात किती पैसे आहेत? ते म्हणले प्रवचनाला जायचे, पैसे काय करायचे? माझ्या खिशात 0 रुपये आहेत, म्हणजे काही नाहीये, है की नाही? शून्य याचा अर्थ काही नसणे. आचार्य म्हणाले नीट सांगा काय? सर्वम शून्यम, सर्वम शून्यम. नीट सांगा, सर्वम शून्यम म्हणले अस्ति का नास्ति? वाक्य पूर्ण करा. सर्वम शून्यम अस्ति तरी म्हणा, किंवा सर्वम शून्यम नास्ति तरी म्हणा. अरे म्हणले काय म्हणायचंय? सर्वम शून्यम अस्ति, सगळं शून्य आहे. बर म्हणले, म्हणजे शून्य आहे. हो म्हणले, तेच म्हणतोय ना तुम्ही, पुन्हा पुन्हा आम्हाला काय बोलायला लावताय? शून्य आहे म्हणजे शून्य आहे, म्हणजे शून्य आहे. हो म्हणले शून्य आहे, मग शून्य काढा बरं. नाहीतरी नाहीच आहे ना काही, ते शून्यात काहीच नाही आहे. मग शून्य करा. आता काय उरलं? म्हणले आहे, म्हणजे काहीतरी आहे. हो म्हणले, तेच म्हणतोय आम्ही, आहे. मग आहे म्हणजे काही नाही असं नाही, होय की नाही? कोण आहे हो आयोजक भागवताचं? म्हणले म्हणून आचार्यांसमोर कोणीही टिकलं नाही. याचं कारण हे की आचार्यांनी लॉजिकली तो मुद्दा पटवून सांगितला. मध्यंतरी शंकराचार्य जयंती झाली तेव्हा मला गोव्यामध्ये बोलायचा प्रसंग आला. आपल्याला आचार्य म्हणजे फक्त वादपटू म्हणून माहिती आहेत, पण वाद त्यांनी स्वतः करता घातला नाही. समोरच्याचं कल्याण व्हावं, अरे नको त्या विचारात आहेस तू, या विचारानं तुझंच कल्याण नाही, अभिनिवेशात कशाला अडकतोयस? अरे सर्वम शून्यम अस्ति का नसती? तो म्हणला अस्ति. अस्ति ना, ठीक आहे, याचा अर्थ काहीतरी आहे तुला म्हणायचंय, म्हणजे शून्य नाही हे तूच म्हणतोयस. मग त्यांच्या लक्षात आलं की आता घोटाळा झाला. मग ते म्हणले सर्वम शून्यम नास्ति. म्हणले तेच आम्हाला म्हणायचंय, शून्यम नास्ति म्हणजे काहीतरी आहे. म्हणजे ग्रॅमॅटिकली सुद्धा ब्रह्म आहे हे सिद्ध केलं आचार्यांनी. कारण हे लोक ग्रॅमॅटिकली वाद घालायचे. ते विष्णुबुवा ब्रह्मचारी नावाचे सत्पुरुष होऊन गेले ना, स्वामी समर्थांचे शिष्य, लोकमान्य टिळकांनाही थोडेसे सिनियर. ते म्हणायचे की अरे ते तेव्हा ख्रिश्चन धर्माचा प्रचार आपल्याकडे भारतात फार व्हायला लागला होता. तेव्हा ते ख्रिश्चन लोक यायचे आणि आपल्याकडे वाटवी करायचे. परवा मला गोव्याला सांगत होते, म्हणले छपरावर पावाचा तुकडा टाकला की झाले सगळे ख्रिश्चन.
काय इतके आपण कच्चे होतो. तेव्हा विष्णुभाऊ असे प्रत्युत्पन्नमती होते, 1000 जबाब होते, एकदम फाटकन बोलायचे, फाटकन एकदम, फार कमालीचे बुद्धिमान होते. एका सभेला ते हजर होते आणि त्या लोकांची अशी भाषा होती, हे बघा तुमच्या देव दगडाच्या पाण्यात टाका बुडून जातात, आमच्या देव लाकडाच्या. ते क्रॉस टीका नको, त्यातही भगवंत आहे, पण बोलायला लागलं की ते तसं होतं. आमच्या देव लाकडाच्या पाण्यात टाका तरंगतात, ज्याच्या देव तरंगतात त्याच्या भक्त तरंगणार, म्हणून तुम्ही आमचा धर्म स्वीकारा. पण आपली माणसं लगेच टाळ्या वाजवायची. आपल्याला टाळ्या कशाला वाजवायच्या कळत नाही. जीवनाचं वाटोळं झालं असं चित्रपटाला सगळ्यात मोठा गल्ला बॉक्स ऑफिसला मिळाला. इतका दुष्काळ असून टीका नाही करत आहे मी, खरोखर बघा कशाला टाळ्या वाजवाव्यात. जीवनाचं वाटोळ आणि फार गमतीचं, हे आपल्या घरात झालेलं चालेल का असं कुणालाही विचारा. दुसऱ्याच्या घरातलं नाटक आणि तमाशा बघण्यात आपण सुख शोधतोय, इथे घोटाळा आहे. सगळेजण टाळ्या वाजवायचे, आमच्या ते लोक सांगायचे म्हणून तुम्ही आमचा धर्म स्वीकारा, तुमच्या देव दगडाच्या पाण्यात टाका बुडून जातात, आमच्या देव लाकडाच्या पाण्यावर टाका तरंगतात, ज्याच्यात भक्त तरंगतात ज्याच्या देव तरंगतात त्याच्या भक्तही तरंगणार, तुम्ही बुडणार नाहीत म्हणून तुम्ही आमचे व्हा. लोक टाळ्या वाजवायचे. विष्णुबा म्हणले थांबा 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 थांबा, पाण्यात बुडून मरण्या इतकी एकच आपत्ती आहे का? रॉकेल उतून पेटवून द्या बरं, ज्याचा देव जळतो त्याचा भक्त जळणार, तुम्हीच आमचा धर्म स्वीकारा, आमचा देव दगडाचा. अरे सर्वम खलु इदम ब्रह्म हा वेदांताचा सिद्धांत मांडलाय वेदांनी, त्याचे आम्ही पायिक आहोत. वादाकडे जायचं नाही, मुद्दा मला सांगायचा आहे असा आपल्या समोर की म्हणून अन्वय बघा कुठे, खुर्ची प्लास्टिकची कशातनं आली, प्लास्टिक कशातनं आलं, इन्व्हेस्टिगेट करा. फरशी याप्रमाणे त्याच तत्वाचं आज हे रूप आहे. बॉक्स हे मांडलेलं हे मेस स्टील, त्याचा फॉर्म्युला आज जरी हा असला तरी सिद्धांताप्रमाणे केव्हा तरी तुम्हाला एक अशा तत्वापर्यंत जावं लागेल जे तत्व अविनाशी आहे. म्हणून विनाशी तत्वाचा बाध करा आणि अविनाशी तत्व स्वीकारा, याला अन्वय म्हणतात. अखंड समाधीमध्ये राहू शकतो आपण. असं कशाकडे, माणसाकडे बघा, कशापासून बनला माणूस? मातीपासून. आई वडिलांनी गहू तांदूळ खाल्ले, गहू तांदूळ कशातनं आले? पृथ्वीतनं, मातीतनंच आले ना. गहू नावाची गोष्ट पेरल्यानंतर मातीतले गहू बाहेर काढण्याची सिस्टीम म्हणजे गव्हाचं बीज आहे. कापूस नावाची गोष्ट म्हणजे ते कपाशी पेरल्यानंतर, कापसाचं बीज पेरल्यानंतर कापूस नावाची गोष्ट बाहेर आली पृथ्वीतली. याप्रमाणे या विश्वातले जे काही सगळे आकार बाहेर आले ते पृथ्वीतून आलेत. ही पृथ्वी कशातून आली तर मागे मागे जा, एकदा तुम्हाला आकाश नावाच्या तत्वापर्यंत जावं लागतं. आणि आकाश तत्व विरल्यानंतर जे उरेल ते भगवंत, ते परब्रह्म तत्व आहे. आणि शेवटचा मुद्दा ते मी आहे. अन्वय व्यतिरेक एवढा मुद्दा झाला की थांबणार. जरा धीराचं काहीतरी बोलावं ना मध्ये मध्ये. व्यतिरेक म्हणजे तोडा फोडा, एकदम पृथ्वीवरती जाऊया आपण. ही पृथ्वी कालच आपण पाहिलं, आकाशगंगेच्या तुलनेनं फोडणीतल्या मोहरी एवढी पण नाही. अशी चमचाभर माती घ्या आणि बारीक बारीक, म्हणजे त्यात खडा एकही नाही उरला, फक्त धूळ, अगदी बारीक, एक कणही नाही, फक्त अगदी पेस्ट होईल त्याची. थोडी अशी अशी करून भस्म कालवतो की नाही आपण, किंवा गंध कालवतो ना, असं करा. आणि ड्रमभर पाण्यामध्ये, ड्रमभर मोठा ड्रम असतो ना, तेवढ्या पाण्यामध्ये एवढीशी चमचाभर माती अशी अशी करून धुवून टाका. कुठं गेली मावा पृथ्वी? एवढी पृथ्वी गेली कशात? पाण्यात. आता या इमारती एवढा मोठाच्या मोठा अग्नी आहे, बॅरलभर पाण्याचं वाफ व्हायला, गॅस फॉर्म मध्ये रूपांतर व्हायला किती वेळ लागेल? याप्रमाणे जगातले सगळेच्या सगळे शनी मंगळ अमक तमक सगळे पाण्यात विरघळले. असं ते पाणी आकाशात तरंगतंय, पण आकाशातल्या उष्णतेने म्हणजे अग्नीने त्याची वाफ झाली, एच वेगळा झाला, एचचे एक एक वेगळे झाले, ओ वेगळा झाला, असा फक्त गॅस फॉर्म उरलाय. आता एक उदबत्ती एवढ्या हॉलमध्ये लावल्यानंतर त्या उदबत्तीचा धूर जातो 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 जातो, मग उदबत्ती संपते. आता मला सांगा, तो उदबत्तीचा धूर कुठे गेला? यातनं बाहेर गेला का? सगळ्या खिडक्या बंद आहेत तरी धूर नाहीसा होतो की नाही?
म्हणून गॅस नावाचा जो फॉर्म आहे तो आकाशामध्ये आपोआपच नाहीसा होतो. पृथ्वी आपामध्ये नाहीशी झाली, ते पाणी अग्नीमध्ये नाहीसं झालं, तो अग्नी वायूमध्ये नाहीसा झाला, तो वायू आकाशामध्ये नाहीसा झाला. आकाशात नाहीसं होण्यासारखं काही नाहीये, पण बाकीचं होतं म्हणून आकाश मानायचं असतं. ते आकाश बघणारा कोणी नाहीये म्हणून आकाश नाहीसं झालं, आकाशाचं आकाशत्व नाहीसं झालं. आता उरलं ते ब्रह्मतत्व. याप्रमाणे कुठल्याही वस्तूकडे बघा, त्याचा बाध करा त्याचा नामरूपाचा, म्हणजे आपल्याला बोध होईल. आचार्य म्हणाले, शुकदेव म्हणाले, राजा अन्वय व्यतिरेकाभ्याम यत्स्यात् सर्वत्र सर्वदा. बाकी सगळ्या उपासनांबरोबर हे चिंतन अखंड चालू ठेवावं. अखंड. वेद प्रतिपाद्य ईश्वरू होवावया गोचरू. मला मग अशी ओवी नीट आठवली नव्हती. होवावया गोचरू श्रुतीचा निरंतरू अभ्यास करणे. याचा उपयोग काय हे कशाला करायचं पुढे सांगतात. त्याचा उपयोग काय, शेवटचा श्लोक म्हणजे चतुश्लोकी भागवत झाला. आता या फलश्रुतीचा श्लोक आहे तो दिलाय आपल्याला. एतन्मतम समातिष्ठ परमेण समाधिना भवान कल्प विकल्पेषु न विमुह्यति करिचित. ब्रह्मदेवा, एकदा या मतावरती समातिष्ठ झालास म्हणजे बुद्धीला या गोष्टीचा अपरिवर्तनीय अनुभव आला, निश्चय झाला की काय होईल, तर एकच गोष्ट होईल आणि ती म्हणजे भवान. भवान म्हणजे आपण आदराने बोलायची पद्धत आहे बरं का. आप हा शब्द वापरणारे नेहमी दुसऱ्याशी आदर द्यावा. ते मुंबईला एक संघटना आहे शिवसेनेतून फुटलेली, नाव मी इथून घेत नाही. आणि परवा गोव्याला आले होते, मी गोव्याला होतो तेव्हा, टोपीवाले. या दोघांनी एकत्र यायचं ठरवलंय असं माझ्या कानावर आहे. मुंबईची मनापासून, आणि आत्ता शब्द वापरला तो, नवीन पक्षाचं नाव मनस्ताप. गंमत, कोणी त्या पक्षाचे रागू नका, सगळ्यांचेच. आमची पण टिंगल उडवतो, तुमची पण जरा हसून घ्या पुढे चला. आमच्या पक्षाला असं का नाही, विनोद सोडून देऊ यातला. भवान म्हणजे आदर द्यायची पद्धत आहे, नेहमी दुसऱ्याला आदर द्यावा. भवान कल्प विकल्पेषु, कल्प विकल्प गेले म्हणजे कितीही मोठा कालावधी गेला तरी न विमुह्यति करिचित, कधी विमोहित होणार नाही ब्रह्मदेवा तू. आज आमची वास्तविक सच्चिदानंद रूप आम्ही आहोत, देहानी पण आहोत आणि आतल्या चैतन्य रूपानी पण आहोत, तरीही दुःखानुभव सुरू आहे. याचं एकमेव जर कारण काय असेल तर आपल्याला आपल्या सच्चिदानंद रूपाचं विस्मरण झालंय. पण एकदा आत्ता जे काही तत्वज्ञान आपण बोललो याचा अपरोक्ष अनुभव आला की जर काय होईल, विमोहित स्थिती जाईल. न विमुह्यति करिचित, विमोहित स्थिती जाईल. विमोहित होणे म्हणजे जे नाहीये ते आहे असं वाटणे, जे आहे ते त्याचं बोध नष्ट होणे, त्याला विमोहित म्हणतात. कसं काय मोहित झालो म्हणले कोण असतो. परवा कोथरूडला काही सोन्याचं स्वच्छता करणारे लोक आले होते, पेपरला आलो होतं गेल्या वर्षी कोथरूड भागात, आणि त्यांनी सांगितलं आम्ही सोनं चकचकीत करून देतो. अहो, समोर अमकं पाटल्या अमकं तमकं घेऊन सगळे मोठे मोठे लोक, आणि जे देणारे होते ते वकील होते, भरपूर शिकलेले होते, आणि पाहता पाहता हातोहाती बसवलं. त्यातले अर्ध सोनं कमी केलं त्यांनी. त्यांनी कशाने धुतलं कोणास ठाऊक, सगळं सोनं त्या द्रवामध्ये, आणि जाताना घेऊन गेले. नंतर मग दुसऱ्या दिवशी केस घेतली अज्ञात लोकांवर. ज्यांनी फसवलं ना ते काही शिकलेले नव्हते, आणि जे फसले ते भरपूर शिकलेले होते. म्हणजे असं शिकले होते की त्या शिक्षणाचा काही उपयोग नाही. शिक्षणाचा मोठा प्रॉब्लेम थोडासा आहे बरं का. ते परवा मी एका गावात गेलो होतो आणि काहीतरी मला एकाने सांगितलं, बुवा तुम्ही आवळे खात जा, म्हणजे तुमचं पित्त, खूप प्रवास करणाऱ्याला पित्त, ॲसिडिटी खूप होते. मग ते आवळे आणायला गेलो, तर माझ्या बॅगेतच ठेवतो 2 आवळे. आपले जेवताना कुठे यजमानाला सांगा मला आवळे आणा, आवळे आणा, आवळे तर काही नको. म्हणून आपलं तिथं तो भाजीवाला बोलत होता एका 60 वर्षाच्या, तुमच्या मुलाचं लग्न झालं ना म्हणला. हो म्हणले, त्या भाजीवाला ओळखीचा. तुमची सूनबाई म्हणला भरपूर शिकलेली आहे.
या सासऱ्याला, अरे माझी सूनबाई 15 दिवस झाले इथं आली आहे, ह्याला कसं माहिती, ह्याला हा त्या गावचा आहे का, खूप शिकली आहे म्हणला तुमची सूनबाई, खूप शिकली आहे. सासऱ्याला अभिमान वाटला, आपल्या सुनेबद्दल अभिमान. तुम्हाला कसं कळलं? ते म्हणले काल ती बाजाराला आली होती. हो म्हणे, काल पहिल्यांदाच बाहेर पडली. तिनं सगळ्यात खाली टॅमॅटो ठेवले आणि वर नारळ ठेवले, म्हणजे शिकलेलीच आहे ती. शिक्षणाचा अवमान करीत नाही मी. शिक्षण त्याला खरं म्हणतात जो विमोहित दशा नाहीशी करतो. त्या बाबतीतली विमोहित दशा नाहीशी झाली पाहिजे. न विमोहिती कधीही चित. ब्रह्मदेवा, तू कधी विमोहित होणार नाहीस. आज आम्ही दुःखी आहोत किंवा सुखी आहोत याचं एकमेव कारण आज आपण विमोहित आहोत. चतुश्लोकी भागवताच्या चिंतनानं होणार काय आहे तर विमोहित दशा नाहीशी होणार आहे. म्हणून अखंड चिंतन करा. विमोहित दशा म्हणजे काय? एक दृष्टांत सांगतो आणि हा विषय थांबवतो. आपण रस्त्यावरून जाताना रस्त्याच्या एखाद्या वळणावरती सूर्यप्रकाश जोरात आहे, अशा वेळेला पाणी साठलेलं आहे असं बघितलंय की नाही? पाणी साठलेलं नसतं, पण प्रकाशाच्या परावर्तनानं त्या रस्त्यावरती पाणी खूप आहे असं आपल्याला वाटतं. त्याला शास्त्रीय भाषेत मृगजळ म्हणतात. मृग म्हणजे कुठलाही प्राणी. त्या प्राण्याला विमोहित करतं, तो तिथे जाऊन पाणी प्यायला जातो तर तिथे पाणी नसतं. वाळवंटात वगैरे खूप असतात ते हा प्रसंग, पण रस्त्यावरती आपल्याला अनुभव आहे. मला खरं सांगा, आपण किती वेळा फसला तो? पहिल्यांदा 1-2-4 वेळा फसलो असो. लहान मुलं म्हणतात बाबा बाबा पाणी आहे तिथे. अरे पाणी नाही आहे, ते पाणी असं वाटतंय असं मी मुलाला सांगतो. कारण अजून तो विमोहित दशेत आहे, अजून तो लहान आहे. अजून त्याला गाडीत बसल्यावर असं वाटतं की अरे पाणी आहे वाटतं त्या रस्त्यावर पुढे वळल्यावर, पण पाणी नसतं. हे 2-4 वेळा कळलं, 2-4 वेळा कळलं, 2-4 वेळा कळलं की नंतर तो सांगतो बाबा मृगजळ म्हणलात ना ते आहे बघा तिथे. तो फसणं बंद होतं की नाही? फसणं बंद होतं. मला प्रश्न पुढचा विचारायचा आहे, आता पाणी आहे दिसतं का दिसत नाही? हो, पाणी आहे हे दिसतं की नाही? दिसतं, पण नाही हे माहिती आहे म्हणून आपण फसत नाही. तत्वज्ञानाचा परिणाम काय आहे? दिसतं असंच, अशीच दिसते माझी बायको मला, म्हणजे आपली, म्हणजे जे काय असेल ते. पण इतके दिवस मी माझी 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 म्हणजे ममत्व बोधानी, या देहाचा तो देह पत्नी, या देहाचा तो देह मुलगा. हे एकदा कळलं ना की उपचार पहिल्यासारखेच राहतात, पण फसणे बंद होतं. आपण तो गुडगुड्या नारळ पाहिलाय ना? गुडगुड्या नारळ असतो ना, कडकड कडकड वाजतो बघा. आतच असतो पण आत नसतो, चिकटलेला नसतो. म्हणजे त्याच प्रपंचात तसेच राहू आपण. पण पत्नी काहीतरी बोलली तर मला वाईट वाटणे बंद होईल. मला असं का बोलली ती, असं विमोहित दशेत वाटतं. वाटून उपयोग नाही सोडा. पण माझा मुलगा असं का बोलला मला, एवढं रक्ताचं पाणी केलं, जीवाचं रान केलं, हाडाची काढं केली. वेदांत ही सगळी रडगाणी बंद करून टाकतो. कळतं हे मुलांनी असं वागणं चुकीचं आहे, हे कळतं. पण मी जो काही एक्साइट होत होतो पूर्वी आणि दुःखाला प्राप्त होतो त्या गुडगुड्या नारळासारखी अवस्था होते. आणि मुद्दाम सांगतो, बाजारात सुद्धा जास्त किंमत जी आहे ना ती गोटा खोबऱ्याला आहे. कळलं का? आणि मी गुडगुडे आहे ओळखायचं कसं? सोपं. बाहेर आघात झाल्यानंतर जो आत फुटत नाही तो गुडगुडे असतो. कळलं? वर्ण तोडला तरी आत तो तसंच आहे, आतमध्ये फुटतं कामा नाही. देहाला लागलं लागू दे, डोक्याला लागलं लागू दे. गाडगे महाराज कीर्तन करत होते गोव्याला आणि कानात कोणी सांगितलं महाराज मुलगा गेला हो. वाईट वाटलं. सगळ्या जगावर प्रेम करणारे पोरावर प्रेम करणार नाहीत का? पण एक क्षणानंतर लगेच भानावर आले आणि तुकाराम महाराजांचा अभंग तिथेच सुरू केला. कितेक मेले कोट्यानुकोटी आता रडू कोणासाठी, नवी मुईहती कधीही चित्त. लोकमान्य टिळकांचा मुलगा गेला हे लोकमान्यांना कोणीतरी येऊन सांगितलं. लोकमान्य केसरीवाड्यात लिहित होते. वाईट वाटलं, डोळ्यात पाणी आलं. पण समोरच्याला म्हणाले, अरे गावाची होळी पेटल्यावर घरातलं एखादं तरी लाकूड जाणारच की रे.
न विमुह्यति करिहि चित्त. दुःखाने दुःखी होणं बंद होतं आणि सुखाने हुरळून जाणं बंद होतं. बॅलन्स ज्याला म्हणतात अशी स्थिती येते. म्हणून ब्रह्मदेवा, निर्मितीपूर्वी मी तुला हे सांगतोय, कारण निर्माण करणारा निर्मितीच्या अधीन तेव्हा होत नाही जेव्हा निर्मितीपेक्षा त्याचं सामर्थ्य जास्त असतं. आजकल ऐसा हो जाता है, सृष्टा सृजन के अधीन ही हो जाता है. आज अशी परिस्थिती होते की आपण निर्माण करतो काहीतरी कार्य, इतके अधीन होऊन जातो ना की आपलं अस्तित्वच उरत नाही बाजूला. आणि एवढं सगळं उदंड कार्य करा, समर्थ म्हणाले, पण उपाधीस विस्तारावे. दासबोधातली ओवी, उपाधीस विस्तारावे पण उपाधीमध्ये न संपडावे, न सापडावे. आणि हे सामर्थ्य, ही जीवनाची खरी खुमारी, जीवनाची खरी ऐट भागवत आपल्याला शिकवतात. अरे खेळा ऐसा, महाराज म्हणाले, खेळा ऐसा प्रपंच मानावा. खेळ खेळताना आपण काही आऊट झालं तर आऊट, असो. मुद्दा बोलू तेवढा थोडाच आहे. सांगितलं राजाची एकदम डोक्यावरचं ओझच उतरलो. तक्षक येणार नाहीये, आपल्याला चावणार नाहीये हे त्याला कळलं. आणि तो म्हणला, महाराज बास म्हणला, आता अगदी मी एकदम तयार झालोय, आत्ता तक्षक आला तरी चालेल, मला काही हरकत नाही, मी तयार आहे तो तक्षक चावून घ्यायला. मी परिपक्व झालो असं वाटतंय, हेच अपरिपक्वतेचं लक्षण आहे. परिपक्व झालेलं जे आहे ना, ते परिपक्वता इतरांना कळते, मला नाही कळत. तुकाराम महाराज म्हणाले, खरा मोठा कोण, ज्याला स्वतःच्या मोठेपणाचा बोध नसतो. म्हणे जाणता तो जनी मूर्ख पाहे, अतर्कासी तर्की असा कोण आहे, जनी मीपणे पाहता पाहवेना, तया लक्षिता वेगळे राहावेना. म्हणून राजा, पुढे तुला अजून 10 स्कंध ऐकायचे. इथे 10 स्कंध ऐकायचे. आणि यानंतरचा अध्याय आहे तो पुराणांची 10 लक्षणं सांगणारा अध्याय. पुराण म्हणजे कशालाही पुराण म्हणायचं नाही. आपण पुराण हा शब्द टिंगल करायला वापरतो बघा, बस कर तुझं पुराण. पण पुराण याचा अर्थ पुराहा अपि नवहा, जुन्यात जुना आहे पण सगळ्यात लेटेस्ट आहे, त्याला पुराण म्हणतात. माझ्या गुरुजींनी त्याला उदाहरण विचारलं, गंगा जुनी आहे का नवी आहे हो? सांगा म्हणले, गंगा जुनी आहे का नवी आहे? काय उत्तर आहे सर? जुन्यात जुनी आहे हो, पण नव्यात नवी आहे. दोन्ही आहे की नाही? तुम्ही गंगेत पाऊल बुडवता, आंघोळ करता, दुसऱ्या सेकंदाला ते पाणी नाहीये, त्याला पुराण म्हणतात. पुराहा अपि नवाहा. पुराणाला कमी समजण्याची चूक अजिबात कधीही करू नका. यात सांगितलेले सिद्धांत हळूहळू आता सिद्ध होत आहेत. नेहमी हळद जवळ ठेवावी सांगितलं, हळद असावी घरामध्ये. अशा हळदी वगैरे अगदी हाताशी आहे बघा हळद आपल्या घरामध्ये. हळद हे हायर अँटीबायोटिक आहे, हे आपल्या पूर्वजांना माहिती होतं का? पण आता अमेरिकेने शोधून काढलं ते की कुठल्याही जखमेवर हळद लावा की ते लगेच बरं होतं. आणि पेटंट घेत होती अमेरिका, पण आपल्या विको नावाच्या कंपनीतर्फे, आमच्या गोव्याचेच रघुनाथजी माशेलकर भांडले, वेबसाईटवर हे सगळं उपलब्ध आहे. वेबसाईटवर त्याच्याकरता त्यांनी नाव दिले हळदी घाटाचे युद्ध. आणि अमेरिकेला तो पेटंट आपल्याला द्यावा लागला. होय, तुम्ही म्हणजे त्यांनी म्हणले 3-4 हजार वर्ष आम्ही वापरतोय याची, पण आपण लाखो वर्ष हळद वापरतोय की नाही? पुराणात याचं वर्णन आहे. काशीखंडामध्ये भगवान खंडेरायांनी कृतयुगात झालेल्या युद्धात सैनिकांना झालेल्या जखमा आपोआप बऱ्या व्हाव्यात म्हणून उधळली हळद. तेव्हापासून भंडारा उधळायची पद्धत आहे. कितीतरी गोष्टी बोलण्यासारख्या आहेत, मी एवढ्या करता सांगतो. याच्याकरता पुराणांची 10 लक्षणं तेवढी बघूया. आणि सरबत तेव्हाच गोड लागेल. ही 10 लक्षणं तुम्ही ऐका. बुवाचं काही लक्षण खरं दिसत नाही. पहिलं लक्षण सर्ग. सर्ग याचा अर्थ काय? ईशप्रेरणेनं, प्रक्रियात्मक पद्धतीनं तन्मात्रा आणि महत्त्व यांची सूक्ष्म रूपाने विश्वनिर्मिती, प्रकट नाही सूक्ष्म रूपाने विश्वनिर्मिती, याला सर्ग म्हणतात. सर्ग म्हणजे ब्रह्मतत्वापासून जेव्हा आपण काल पहिल्या दिवशी पाहिलंय ती श्रुती, तस्मात् आत्मनः आकाश संभूतः आकाशात वायू, रिपिटेशन नको.
हे जे सूक्ष्म रूपानं निर्माण झालंय विश्व याला सर्ग म्हणतात. विसर्ग ब्रह्मदेवाकडून चराचर सृष्टीची निर्मिती. तिसरं लक्षण स्थान, सृष्टीचा नाश न होऊ देता तिची स्थिती राखण्याची विष्णूंची काय पद्धती आहे याला स्थान म्हणतात, स्थिती. चौथं लक्षण, हे पुराणात सगळं आलंय कसं कसं ते. पोषण, भक्तांना सुरक्षित ठेवून भगवंताशी जे कनेक्ट होतात, जे सुसंस्कृत आहेत त्यांच्या कल्याणाची सृष्टी निर्मात्यानं केलेली व्यवस्था, याला म्हणायचं पोषण. पाचवं मन्वंतर, भगवंताची भक्ती कशी करावी, या विश्वनिर्मात्याला कसं जाणावं आणि निर्मात्याला जाणण्याकरता आणि समाज चांगला राहण्याकरता आचरण कसं असावं, असं शुद्ध धर्माचं अनुष्ठान म्हणजे काय हे जिथे सांगितलं जातं त्याला मन्वंतर असं म्हणतात. मनु याचा अर्थ माणसाचा पूर्वज, माणसाचा पूर्वज. म्हणून माणसाचे, मनुचे म्हणून आपण मॅन आहोत, मनुचे म्हणून मानव. लक्षात घ्या, तुम्ही शिव्या मनुला किती द्या, पण मनुचेच आपण सगळे आहोत. मनुचे म्हणून मानव. अशा या मनूपासून त्या मनूपर्यंत जी जीवन पद्धती घालून दिली त्याला मन्वंतर असं म्हणतात. 2 मनूंमधलं अंतर. असो, खूप सविस्तर आहे. यानंतर 6वं लक्षण पुराणाचं ऊती. ऊती म्हणजे हे असं सगळं असलं तरी सुद्धा जीव अनेक वासनांमुळे कर्मात अडकतो आणि कर्मांमुळे पुन्हा पुन्हा जन्माला येणार देह धारण करून. हा जो गुंतो, हा जो बांधला जातो याला ऊती म्हणतात. ते कोळ्याचं ते असतं ना जाळं, त्याला ऊती म्हणतात. असे आपण कर्माने बांधले गेलोय. गेल्या जन्मी काहीतरी प्लॅनिंग केलं म्हणून आता या वेळेला हा देह प्राप्त झाला. हे सिच्युएशन, ही बायको, हा नवरा, ही मुलं, हे मित्र, हे अमुक तमुक, हे सगळं हे ऊती. यानंतर 7वं ईश कथा. म्हणजे पुराणामध्ये अजून काय असतं तर अवतारांच्या कथा असतात, भक्तांची चरित्र असतात. 8वं लक्षण निरोध. म्हणजे भगवंताची योगनिद्रा, शमन, भक्तांनी आपल्या उपाधीसह भगवंतामध्ये लीन कसं व्हायचं हे ज्यात सांगितलेलं असतं याला निरोध असं म्हणतात. थांबवणे. भगवान महाविष्णूंची आपण खूप प्रार्थना करावी लागते, मग प्रकट होतात. असे उदाहरण आहेत की नाही? का प्रार्थना करावी लागते? अहो, प्रत्येकाचा मेल्टिंग पॉइंट आहे. हे जर मला पातळ करायचं असेल ना तर ते विशिष्ट ह्याच्यापर्यंत उकळवावं लागतं. सोनं पातळ करायचं असेल तर काहीतरी 1900 त्याचा काहीतरी सेंटीग्रेड पॉइंट आहे असं मी वाचलं. माझं चुकत असेल तर दुरुस्त करून घ्या. 1900 सेंटीग्रेड त्याचा पॉइंट सांगितला. असं तसं हे विश्व निर्माण करणारा, स्थिती सांभाळणारा आणि नाहीसा करणारा जो कोणी परमात्मा आहे त्याला मेल्ट करायचंय माझ्याकरता. केवढा अवघड काम आहे. याकरता मला सगळं थांबावं लागतं. त्या तळमळीनं प्रार्थना करावी लागते. बाबा रे लवकर ये, जगाचा जो ऐसा धनिक वणतो पाव मजगा. गजेंद्रानं ही प्रार्थना केली, सगळ्या मीरेनी प्रार्थना केली, राधेनंही प्रार्थना केली. ही प्रार्थना जेव्हा करतो आपण, भगवान आपले योग निद्रेत आहेत हो. याला निरोध म्हणतात या सगळ्याला. 9वं लक्षण सांगितलं मुक्ती. पुराणामध्ये अजून काय वर्णन आहे? मुक्ती. अज्ञान कल्पित कर्तृत्व, भोक्तृत्व यांचा परित्याग करून परमात्म्याच्या वास्तविक स्वरूपात जीवाने लीन होणे याला मुक्ती असं म्हणतात. हे मी करणार आहे म्हणून हे भोगणार आहे या अज्ञानामध्येच आहोत आम्ही. अज्ञान कल्पित कर्तृत्व, भोक्तृत्व, भ्रांती आणि याचा परिणाम जीवदशा टिकून राहते. याचा परित्याग करा. मी कोण करणार? कर्तव्य फक्त भगवंतांनी सांगितले म्हणून करायचं, हे सुद्धा अज्ञान दशेतलंच आहे परत. असो, याच्यात थांबायला नको. आणि 10वी गोष्ट पुराणामध्ये असते ती म्हणजे आश्रय. या चराचर जगाची उत्पत्ती, स्थिती आणि लय ज्या तत्वामध्ये होतात त्या परब्रह्माला या विश्वाचा आश्रय असं म्हणतात. मग अशी मुद्दा पाहिलाय की अंगठीनं सोन्याचा आश्रय केलाय, म्हणजे अंगठी सोन्याची आहे. याप्रमाणे हे सगळं वर्णन ज्यामध्ये आहे त्याला पुराण म्हणतात. सांगा, या काय भाकड कथा आहेत का? ज्यांना असं वाटतं की भागवत, रामायण ह्या भाकड कथा आहेत, बरं का? भाकड म्हणजे काही त्यातनं आउटपुट नाही, निर्मिती नाही. भाकड गाय म्हणतो ना. कधी असा अवमान करू नका.
भागवताला जाऊ नका, नका तुम्ही ते ऐकायला जाऊ, पण निदान त्याच्याबद्दल उचलली जीभ आणि लावली टाळ्याला असं विधान करू नका. आपण तसं करणार नाहीयेत मला माहिती आहे, पण आपण 10 लोकांना हे सांगा म्हणून मी आपल्यासमोर बोलतोय. इतकं प्रगल्भ चिंतन ज्यामध्ये केलं जातं त्याला भागवत किंवा त्याला पुराण असं म्हणतात.